14 विद्या आणि 64 कलांची आपली संस्कृती, आपले आराध्य दैवत असलेले श्री गणेश यांना आपण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती मानतो. असंच हे मिनर्वा म्हणजे रोमन देवता, जी 14 विद्या आणि 64 कलांची देवता आहे. मग हे मिनर्वा प्रतिष्ठान कसं जन्माला आलं, तर या 14 विद्या आणि 64 कलांमध्ये आपण काम करतो. जेव्हा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो, कारण ही सगळीच क्षेत्र त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभिनवने आपलं काम केलं आहे. 1992 पासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असतानाच विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवणं, वेगवेगळे विशेष कार्यक्रम राबवणं, संगीत, कला, नृत्य अशा विशिष्ट क्षेत्रांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवणं, असे अनेक उपक्रम अभिनवने आजपर्यंत राबवले आहेत. पण अभिनवच्या घटनात्मक मर्यादांमुळे असं नाही होत बऱ्याच वेळा की मनात आलेला प्रत्येक उपक्रम राबवला जातो. आणि ही घटनात्मक मर्यादा लक्षात घेऊन ही उणीव दूर करण्यासाठी मिनर्वा प्रतिष्ठानचा जन्म झाला, ज्याचं असं आपण समजूया की आज बारसा आहे. मिनर्वा प्रतिष्ठान हे आदरणीय प्राचार्य खांडगे सर यांच्या संकल्पनेतून जन्माला आले. माननीय खांडगे सर हे मिनर्वा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ हे मिनर्वा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आहेत. ह्या दोघांच्या संकल्पनेतून मिनर्वा प्रतिष्ठान जन्माला आले आणि आजपासून मिनर्वा प्रतिष्ठानच्या कामाला सुरुवात होते, वाटचालीला सुरुवात होते. कारण मिनर्वा प्रतिष्ठानचा पहिलाच इव्हेंट पुस्तक प्रकाशनाच्या रूपाने आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी सादर होतोय. आणि हे पुस्तक सुद्धा आदरणीय भाऊंच्या लेखणीतून साकार झालेलं गाठी ऋणानुबंधाच्या या नावाने आपल्या सर्वांसमोर सादर झालेलं आहे. हे आमच्या सर्वांसाठीच खरं तर खूप अभिमानाची बाब आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन च मूर्खानाम निद्रा कलहेन वा. आदरणीय सर नेहमी म्हणतात की या श्लोकाप्रमाणे बुद्धिमान लोक जे आहेत ते आपला अमूल्य वेळ हे वेगवेगळे समाजोपयोगी काम करण्यासाठी काव्य, शास्त्र, गायन इत्यादी कलांमध्ये घालवत असतात, त्यांच्या विकसनासाठी घालवत असतात. पण मूर्ख लोक आपल्याला मिळालेला वेळ हा निद्रा, व्यसन, कलह यामध्ये घालवतात. पण आपण सर्वजण बुद्धिमान आहोत आणि म्हणूनच आपण मिनर्वा प्रतिष्ठान स्थापन करून एका वेगळ्या वाटेने वाटचाल करीत आहोत. ज्या गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत त्या आपल्याला करायच्या आहेत. आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही, पुढे गेलेच पाहिजे. त्यातूनच मिनर्वा प्रतिष्ठान जन्माला आलं. आणि म्हणूनच क्रियासिद्धी सत्वे भवती हे ब्रीद घेऊन मिनर्वा प्रतिष्ठानची वाटचाल सुरू झाली. आणि आज या ठिकाणी आपण मिनर्वा प्रतिष्ठानचा पहिला इव्हेंट सादर करतोय, तो म्हणजे आदरणीय भाऊंच्या लेखणीतून साकार झालेलं गाठी ऋणानुबंधाच्या या पुस्तकाचं प्रकाशन. आदरणीय भाऊंनी राजकारण, समाजकारण, सहकार, शैक्षणिक क्षेत्र, त्यांचं सर्वात आवडतं असलेलं कृषी क्षेत्र, या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करता करता त्यांच्या सहवासामध्ये जे काही लोक आले, ज्यांचा सहवास त्यांना भावला, त्यांना जाणवला, त्यांनी अनुभवला, ज्यांचं त्यांच्या जीवनातील योगदान जे आहे ते त्यांना खूप भावलं, अशा सर्वच लोकांना आपल्या स्मृतीत ठेवलं. आणि राजकारणात आणि समाजकारणात काम करणारे असे खूप कमी लोक आढळतात की जे शिखरावर गेल्यानंतर शिखराच्या पायाशी असलेल्या लोकांना लक्षात ठेवतात. पण आदरणीय भाऊंनी तसं केलं नाही. प्रत्येक शिडी चढत जाताना प्रत्येक पावलावर जे काही त्यांना भावलं, जे काही त्यांनी अनुभवलं, जे काही त्यांच्या मनात रुजलं, ते सगळं ते वेचत गेले. आणि या सगळ्या वेचत गेलेल्या आठवणींना त्यांनी आपल्या लेखणीतून शब्दरूपाने मूर्त रूप दिलं. आपल्या सर्वांपर्यंत हे पुस्तक पोहोचलं असेल, आपण सर्वांनी ते वाचलं असेल आणि त्यातून हा अनुभवही आला असेल की ज्या ज्या व्यक्तींवर त्यांनी हे लेख लिहिले त्या त्या व्यक्तींचं जे काही व्यक्तिवर्णन आहे, जे काही चित्रवर्णन आहे, ते इतकं सुंदर त्यांनी लिहिलं आहे की त्यातून त्यांचं शब्द सामर्थ्य, त्यांचं लिहिण्याचं कौशल्य जाणवतं. असं वाटतं की एखाद्या सराईत लेखकानं हे पुस्तक लिहिलेलं आहे याची जाणीव होते. आणि ते चित्रवर्णन किंवा व्यक्तीचं वर्णन ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला असं जाणवतं की ती व्यक्ती हुबेहूब आपल्या समोर उभी आहे. इतकं सुंदर ते पुस्तक आपणा सर्वांच्या समोर लिहिलेलं आहे. राजकारणामध्ये काम करत असताना, समाजकारणात काम करत असताना या पुस्तकाच्या रूपाने भाऊने लेखन विश्वामध्ये जो प्रवेश केला आहे त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीने, अभिनव परिवाराच्या वतीने, मिनर्वा प्रतिष्ठानच्या वतीने भाऊंचं खूप खूप कौतुक. मला वाटतं आपण सर्वांनी टाळ्या वाजून करायला हरकत नाही आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात.
पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करते. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सर्वांच्या प्रति ऋण व्यक्त करते आणि सर्वांच्या ऋणानुबंधात राहणं पसंत करते. कारण गाठी ऋणानुबंधाच्या ह्याचंच प्रकाशन आज आपण करणार आहोत. भाऊनी सर्वांच्या ऋणात राहणं स्वीकारलंय, मीही ते स्वीकारते. तुमच्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छिते. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. धन्यवाद. ऋणानुबंधाच्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष, आपल्या ह्या भूमीचे सुपुत्र, महाराष्ट्रातील वैचारिक क्षेत्रात संघर्षाच्या रणात आणि विशेष करून श्रद्धेय स्वर्गीय दादासाहेब रुपवते यांच्या खांद्यावरच्या आंबेडकरी आणि गांधीवादी चळवळीला ज्यांनी आपलं जीवन समर्पित केले ते ॲडव्होकेट संघराजी रुपवते, ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होते, तेही आपल्या कुटुंबातील ज्यांच्याबद्दलचा सदैव आपण सर्वांना अभिमान वाटतो. साहित्याच्या क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील केवळ महाराष्ट्र नाही तर देशभर आणि देशाच्या बाहेरही ज्यांनी आपल्या साहित्याची विशेष ओळख निर्माण करून दिली. सदैव छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी या सगळ्यांच्या विचाराचा एकत्रित एक गुंफा आणि समतेची, न्यायाची, मूल्याची चळवळ सदैव यापुढे सुद्धा तेवती ठेवावी हा प्रयत्न सातत्यपूर्वक ज्यांनी आपल्या साहित्यातनं केला ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, सर्वांचा सन्मान श्रद्धेय डॉक्टर रावसाहेबजी कसबे. ज्यांना मित्र संबोधावं, बंधू संबोधावं, भाऊ कसा असावा, मित्र कसा असावा, खरंच तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर साध्वी प्रीती सुद्धा जी इंग्लिश मीडियम स्कूलला भेट द्या. त्यांच्या सहवासात गेलं की माणूस खरंच त्यांचाच होऊन जातो. दुर्दैवाने अपघातात सापडलो तेव्हा सर्वाधिक अनेकदा भेटायचा आणि सारखा आग्रह जे मला करत होते, भाऊ चला तुम्ही आमच्या कॅम्पसमध्ये असं करतो, तसं करतो, तसं करतो, तसं करतो, पण नाराज राहायचं नाही. एक नवी उमेद ज्यांनी मला दिली ते आमचे ज्येष्ठ बंधू श्रद्धेय इंद्रभानजी डांगे सर. थोरल्या भावाचं कौतुक झालं, धाकट्या भावाचं पण करतो. आमचे धाकटे बंधू अभिनव परिवाराचे अर्थही महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातील सर्वांच्या ओठावरचं लोकप्रिय नाव आदरणीय सुरेशराव पोते साहेब. खरं तर मी काय ओळख करून द्यावी सावंत साहेबांच्या आणि माझ्या नात्याची. ज्यांच्या बोटाला धरलं आणि या तालुक्याच्या मातीतल्या प्रत्येक माणसाच्या साठी हक्काची आणि न्यायाची अशी एक यात्रा, संघर्ष यात्रा सदैव सुरू राहिली. त्या यात्रेतला मी पण एक वारकरी ठरलो सावंत साहेबांच्या बरोबर. व्यासपीठावर गेल्यावर कसं बोलावं सावंत साहेबांनीच शिकवलं. मला ते त्यांचं अजून पण नेहमी आठवतं. पाटपाण्याची चळवळ जी काही दुमदुमली, गाजली, महाराष्ट्राच्या पाटपाण्याच्या इतिहासाला एक नवी कलाटणी मिळाली. इंग्रजांनी निर्माण केलेले काळे कायदे पायाखाली तुडवले गेले आणि स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर न्यायाचे म्हणून नवे कायदे निर्माण झाले. त्या कायद्यातलं पहिलं पाऊल, पहिला संघर्ष, पहिली ठिणगी आपल्या तालुक्यात पडली, जिला आपण पाटपाण्याची चळवळ म्हणतो. त्या चळवळीचे प्रणेते आदरणीय दशरथराव सावंत साहेब,
प्रशासकीय क्षेत्रातील आपल्या तालुक्याचं भूषण, आपल्या सर्वांच्या परिचयाचे, आपल्या तालुक्याचे सुपुत्र, प्रशासकीय सेवेतून निवृत्तीच्या नंतर सामाजिक क्षेत्रात जे नव्यानं पदार्पण करतायत ते सन्माननीय BJ देशमुख साहेब यांचं स्वागत झालंय. त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. 91-92ची सावंत साहेबांची आणि आमची निवडणूक होती विधानसभेची. नवा उमदा तरुण गडी आम्हाला मिळाला आणि आम्ही सर्वात जोरात कामाला लागलो. पायाची चक्र फिरत होती की निवडणुकीतली निशाणीची चक्र फिरत होती माहिती नाही, पण चक्र ही निशाणी होती. तिच्यावर पहिल्यांदा अशोकराव भांगरे यांच्या खांद्यावरती आम्ही परिवर्तनाचा झेंडा दिला आणि आम्ही दोघे जण शिलेदार झालो. आज भांगरे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचंही स्वागत करतो. आमचे सासरे सरांचे व्याही मधुकरराव शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कचरू पाटील सेटे साहेब, सुरेशरावजी गडाख साहेब, विठ्ठलराव चासकर साहेब, सुरेशराव खांडगे सर, आरिफभाई तांबोळी, आदरणीय जीजी संगीता. विशेष उल्लेख करील डॉक्टर शिवाजीराव बंगाळ यांचा. त्यांचा अभिप्राय आला 3 पानाचा अभिप्राय, कोणाच्याही हातात गेला तर ते एकदा नाही सातत्याने वाचत राहते. लहान लहान मुद्द्यांचं अगदी त्यांनी मला दिग्दर्शन केलं. माझं नाव पुकारलं गेलं की पूर्वी मी ते आशीर्वादाला उठायचो आणि त्यावेळेला चिरंजीव सौभाग्य कांसिनी असं म्हणण्याऐवजी मी चिरंजीव सौभाग्यवती कांशिनी असं म्हणायचं. डॉक्टर BG बंगाळ, मोठे बंगाळ सर होते त्या कार्यक्रमाला. ते मला म्हटले, मधुकर चुकतोयस. ती तोपर्यंत सुहासिनी झालेली नसते, म्हणून ती त्यावेळेला चिरंजीव सौभाग्यवती नाही तर ती सौभाग्य या नावाने संबोध. इतकं असं छान पण कुणी पण सुचवत नाही. याच पुस्तकातलं अपरोक्ष या शब्दाचं ते म्हटले की लावला नाही पाहिजे, परोक्ष. सर हे काही खरंच मला माहिती नव्हतं. इतक्या लहान गोष्टी ज्यांनी लक्षात आणून आम्हाला खरंच शिकवण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी शिवाजीरावजी बंगाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या नावाचा उल्लेख करणं मुश्किल हो राहिले. जीजी आहे, संगीता आहे, सर्वच जण मला माफ करतील. समोर शशिकांत आहेत, मुटकुळे सर आहेत, पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. सर्वजण मला माफ करा. मिलिंद गायकवाड पण आहेत, मिलिंद कसबे सर आहेत, दूरचित्रवाणीचे आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार आहेत. सर्व सन्माननीय बंधू भगिनींना आपल्या सर्वांच्या वतीनं 4च दिवसापूर्वी अभिनवच्या या तंबूचा मधला खांब सध्या मारुतरावजी पोते यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला. आज परत एकदा आपण सर्वजण आहोत म्हणून त्यांच्या कृतार्थ जीवनाला आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. त्याशिवाय मावशी पार्वतीबाई पोते यांच्याही कृतार्थ जीवनाला अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अधिक वेळ न घेता मी आपल्या सर्वांची केवळ काही शक्य तितक्या कमी मिनिटात बोलतो. सरांची संकल्पना होती मिनर्वाची. मिनर्वा ही विद्येची देवता. आपल्याकडे वेगळी नावं, ग्रीक संस्कृतीतली वेगळी नावं. ही ग्रीक संस्कृतीमध्ये मिनर्वा ही एक विद्येची देवता मानली जाते. तसेच कलेचे उपासक तिची पण पूजा करतात आणि म्हणून मिनर्वा नावानं एक संस्था सुरू करावी जिची प्रस्तावनेमध्ये उल्लेख आला. हा सगळा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. मी नम्रपणाने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की लॉकडाऊनच्या काळामध्ये काय करावं, जे माझं बरंच दिवसांचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्याची संधी मला मिळाली. अभिनवच्या ऑफिसचं कार्यालय आतून बंद करायचं आणि मी सलग काही महिने मी तीच खुर्ची त्याच टेबलवर बसलो. माझ्या मनात फार दिवसापासून होता, कारण मला माझा भूतकाळ माहीत होता. मी मागे वळून बघत होतो. मी शेतीमध्ये इतका रमलेलो म्हणजे माझं दुसरं जीवनच नव्हतं. त्या जीवनाला वेगळे पैलूच नव्हते, या नाण्याला दुसरी बाजूच नव्हती. इतका मी एका नाण्याचीच दोन्ही बाजू एकाच प्रकारच्या असलेलं जीवन माझं होतं. मी खरंच ओढ्यावर सरांना जरूर सांगेल, चोंडीवर कसबेसर गेलो की तिथं बैल जिथं पाणी प्यायचे तिथूनच मी पाणी आणायचं. पण बैलांनी ढसाढसा पाणी पिलं की आपलं पोट आपोआप भरायचं.
त्यांनी घासाचं ओझं एकदा समोर टाकलं की त्यांनी पूस केली की आपल्याला सुद्धा आपलं पोट भरल्यासारखं वाटायचं. इतकं तल्लीन होऊन या सगळ्या व्यवसायात मी होतो. पण ज्यांनी मला शेतीबरोबरच, शेती मी सोडली नाही, पण शेतीची बरोबर ज्यांनी मला सार्वजनिक जीवनात आणलं, ज्यांनी मला समाज वाचायला शिकवला, ज्यांनी मला माणसाचं मन समजून घ्यायला शिकवलं, ज्यांनी मला जाणीवा माझ्यात निर्माण करून दिल्या, की ज्या जाणीवेच्या मुळे मला कळायला लागली की समाजात दुःख कोणती आहे, वेदना कोणती आहे, माणसांच्या हक्कावर हल्ले कसे होत आहेत, त्यांची पिळवणूक कशी होत आहेत. माझ्यातला कार्यकर्ता म्हणून जो काही त्यावेळेला जन्माला आला, ज्यांनी मला घडवलं, वाढवलं, ज्यांनी मला जोपासलं, ज्यांनी मला बोटाला धरून इथपर्यंत ज्यांच्याबरोबर मी प्रवास केला, या सगळ्या व्यक्तींच्या बरोबर आपण राहिलो, तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, जी काही तो जो मनातला भाव आहे तो शब्दांकित करणं एवढाच मर्यादित अर्थ घेऊन, पण माझ्या दृष्टीनं एक उदात्त अशा प्रकारचा आशय घेऊन मी हे पुस्तक लिहायला घेतलं आणि ते मी पूर्ण केलं. फार अशी कितीतरी मी नावं घ्यावेत, विशेष करून प्राचार्य रमेशचंद्र खांडगे सरांचं नाव घेईन. सारखंच चालू होतं, लिही लिही लिही. मी लिहित गेलो. जयश्री देशमुख मॅडम या ठिकाणी आहेत, आमच्या भगिनी आहेत, त्यांचा आग्रह सातत्याने होता. पत्रकार आज इथे नाही आहेत, सुधीर लंकेत, सुधीरचा आग्रह सारखा होता आणि मी ते लिहित गेलो. माझ्या ऑफिसला काम करणारे जेवढे सगळे लोक आहेत, प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख नाही करू इच्छित, पण या सगळी माणसं मी कसा बसा लिहायचो आणि ते DTP करणं किंवा त्याची जंत्री करणं, एकत्रितपणे ते पेज आहे ते जुळवणी करणं, सारखं ते काम करत होते. आणि माझाच पुतण्या सुजित हा मुद्रण क्षेत्रातला अव्वल दर्जाचा, आपल्या या भागातला अशा प्रकारचा एक नवोदित तरुण आहे. त्यानंच त्याचं मुद्रण करावं असं मनात आलं आणि गाठी ऋणानुबंधाच्या या पुस्तकाचं माझं जे काही मनातलं स्वप्न होतं ते साकार झालं. त्याचं प्रकाशन आज होते. अभिमान पण आहे, आनंद पण आहे. आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित राहिलात. सर्वांच्या उपस्थितीच्या प्रति मनपूर्वक मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्याऐवजी मी ऋण व्यक्त करेन. मला या ठिकाणी केवळ एखाद्या मिनिटाच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. मी अकोल्याच्या ग्रामपंचायतीवर सलग काही टर्मला निवडून गेलो. पहिल्याच टर्मला सर पाहुणे होते, प्राचार्य रावसाहेब कसबे सर पाहुणे होते आणि त्यावेळेला मी त्यांचं पहिलं व्याख्यान अकोले ग्रामपंचायतीच्या त्या पत्र्याच्या शेडमधल्या हॉलमध्ये मी ऐकलं. त्यानंतर मग ती संधी मला कितीदा पण मिळत गेली. म्हणजे मी कम्युनिस्ट चळवळीत आलो याचं श्रेय ज्या काही मी 3 नावांना देईल, त्यामध्ये कॉम्रेड श्रीकांत लाड जे युगांतरचे संपादक होते, दुसरं नाव कॉम्रेड गोविंद पानसरे आणि तिसरं नाव आदरणीय रावसाहेब कसबे सरांचं. मी त्यानंतरची एक संगमनेरच्या नगरपालिकेच्या मंगल कार्यालयातल्या सभागृहात सलग 3 दिवसांचं एक पार्टी शिबिर होतं. आमचे जेवढे पार्टी शिबिर झाले असतील, या प्रत्येक पार्टी शिबिराचं उद्घाटनाचं म्हणून जे काही सत्र असायचं त्यातलं पहिलं भाषण सरांचं असायचं. सरांचे ते सगळे आविर्भाव, मांडण्याची पद्धती, कम्युनिस्ट विचाराच्या वरती भरभरून बोलताना कम्युनिस्ट आणि त्याच्यासोबत RSS बद्दल पण बोलायचं. आणि मग आम्हाला हे सगळं जे जे काही आहे, राजकारण काय, समाजकारण काय, म्हणजे राजकारणाच्या पोटातले वेगळे विषय कोणते, विचार कोणते, इझम कशाला म्हणावं, भांडवलदार म्हणजे काय, वगैरे वगैरे, फळ्यावर त्यावर सुद्धा ते लिहिलं जायचं. मला खरंच कळत नसायचं, पण ते इतकं सगळं आम्ही ती चळवळ समजून घेतली, तो विचार समजून घेतला. तर ही सुरुवात जी आहे ती मी अत्यंत आनंदानं, अभिमानानं सांगेल की सरांच्याकडनं मला ते सगळं समजून घेता आलं. एक नवी प्रेरणा देत गेली. त्यांच्या भाषणाच्या शैलीतले बोलण्याची ढब सुद्धा आपल्याला स्वीकारता येईल का, हा पण मी प्रयत्न केला. सावंतसाहेबांच्या बाबतीत मध्येच थांबलो होतो मी. सावंतसाहेब त्या पाटपाण्याच्या चळवळीतलं त्यांचं एक वाक्य होतं, हा खरा प्रश्न आहे. आम्ही ते पण तसंच घ्यायचा प्रयत्न करायचा, हा खरा प्रश्न आहे. ते बोलले की तो असं यायचंच तिथं, हा खरा प्रश्न आहे. मग आम्ही म्हणायचं की नाही, सावंतसाहेब आपल्या भाषेत हायलाईट कोणता मुद्दा करतात, कोणता मुद्दा प्रकर्षानं मांडू इच्छितात. सरांची शैली सुद्धा तशीच. काही पण हातात पेन नसू द्या, सर जेव्हा बोलायला लागतील ना तेव्हा कोरलं जाणार. आणि मग तुम्ही किती पण पुसायचा प्रयत्न करा, किती पण, त्याच्यामध्ये ते जमणं शक्य नाही पुसायचं. पाटी कधीही पण पुसली जाणार नाही. जसं दुर्दैवानं मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही नागमोडी वळण घेतलं, पण पाटी पुसायच्या आत इकडे आलो, हे सुद्धा सरांचीच कृपा आहे. ती पाटी पुसली जाऊ शकत नाही.
तर असं म्हणून जे जे काही आमच्यावरती भिनवलं, आमच्या मंतरलेल्यासारखं आमचं जीवन ज्यांनी उभं केलं, त्या सगळ्या नामावलीत सरांच्या बद्दलची अतीव अशा प्रकारची मनातली जी एक प्रतिमा आहे, ती कितीतरी पुस्तकांचं नाव पण घेता येईल. मला ती झोत पासून सगळं आठवतंय, पण आज मी काही तेवढं सगळं व्यक्त करणार नाही. सरांनी ज्या पुस्तकाचं लिखाण केलंय, अजून त्याचं प्रकाशन व्हायचं आहे, पण प्रकाशनाच्या अगोदर दुसरी आवृत्ती करावी लागणार आहे. आज 2 पुस्तक आलेत आपल्याकडं, एक इथं सरांकडे आलंय, एक माझ्याकडे आलंय. ते पुस्तक आता उपलब्ध होत नाही. मिलिंदने आम्हाला कसं मिळवून दिलं ते मिलिंदला माहिती. सोयरा असल्यामुळं रमेशांना कुठे आहे गेली असते, सोयऱ्यांना मी रमेशला म्हणायचं, सोयऱ्यांवर ते सांग बाबा, तेवढा मिळालंच पाहिजे. कसं मिळवलं मला माहिती आहे. हा सगळा जो काही प्रवास आहे, हा इथपर्यंतचा जो ज्यांच्यामुळं साकार झाला आणि शेती करता करता शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून पुढे आलो. आज पण आपण आपला धर्म, आपली जात, आपला पंथ हे सगळं शेतकरी आहे. हा ग्रामीण समाज आहे. सर्वस्व जे काही असेल तर तो महाराष्ट्राचा आणि देशातला ग्रामीण समाज, त्या देशातले सर्व विविध स्तरातील सगळे समाज घटक आणि यांच्या न्याय हक्कासाठी लढणं, त्याला आम्ही राजकारण संबोधतो. असलं राजकारण, असलं समाजकारण करण्याची उर्मी ज्यांनी दिली, अशी सगळी मान्यवर व्यक्ती या ठिकाणी आहेत. आनंद, अभिमान आहे की सरांच्याच हस्ते गाठी ऋणानुबंधाच्या या पुस्तकाचं आज प्रकाशन होते. थोड्याच वेळात ते प्रकाशन संपेल. मी आपणा सर्वांच्या प्रती, सरांचं आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सर, मी दुसरं पुस्तक करतोय, त्याच्यामध्ये जे काही मला सारखं मनातून जे उचंबळून येतंय, त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर हा मधला जो काही उत्तर दक्षिण सह्याद्रीचा घाटमाथा आहे, यामध्ये दुसऱ्या बाजीरावाच्या पासून तर आपण असं म्हणूया की हिरवेऱ्याच्या सावकारांच्या विरोधात झालेलं आंदोलन इथपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, त्यामध्ये मध्ये सगळेच क्रांतिकारक नेते मध्ये येत आहेत. या सर्वांच्या बद्दल एकत्रितपणे मी त्याच घटनेच्या ओघानं लिहित गेलोय. ते तयार पण झाले आणि सुजितकडं मी ते दिलेलं आहे. या सगळ्याच आंदोलनाची समरगाथा जी आहे ती एकदा लिहावी असं मनात होतं. मी लिहिण्याचं काम पण ते पूर्ण केलंय. परत एकदा ही संधी, परत एकदा सर, आम्ही तुमच्याकडनं मिळवणारच आहोत. तुमच्या पावलांच्या ठशाला माझं बिलकुल त्याची तुलना करण्याचा मुद्दा नाही आहे, पण मी आमच्या अभिनवच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो, ती एक ॲड येते, वरून ते विमान टेक ऑफ होत असतं आणि त्याची सावली जमिनीवर पडते. ते एक लहान पोरगं पळत असतं, ते टेक ऑफ होतं, त्याची सावली जमिनीवर तितक्याच वेगानं चालते आणि लहान बाळ त्या सावलीला पकडण्याचा प्रयत्न करतं. हा केवळ तसाच एक प्रयत्न आहे, याच्या पुढे अधिक काही नाही. मी परत एकदा आपल्या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. अमोलदादा वैद्य, प्राजक्ता मॅडम आणि मधुभाऊ यांनी सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळं त्यांची बिरुदावली मी फक्त म्हणणार नाही, तर तिचा उल्लेख करेन. परमस्नेही आणि या ग्रंथाचे उद्घाटक माझे परममित्र, की ज्यांना मला रमेश म्हणायला आवडतं आणि मला त्यांना रावसाहेब म्हणायला आवडतं, असे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे धाकटे बंधू संजयरावजी रुपवते, या कार्यक्रमाला उपस्थित माझे परमस्नेही इंद्र भांजे डांगे सर, माझे दुसरे बंधू सुरेशराव खोटे साहेब, सन्माननीय बाळासाहेब देशमुख, व्यासपीठावर माझ्यासमोर बसलेले मिलिंद मामा, माझा पुतण्या आणि रावसाहेबाचा पुढील बौद्धिक वारसा जो सांभाळतोय असा डॉक्टर मिलिंद कसबे, व्यासपीठावर सगळेच मान्यवर आहेत. त्या सगळ्यांचा मी उल्लेख केला नाही तर चालेल ना? ज्यांचा उल्लेख करावाच लागेल ते आमचे अंगार सावंतसाहेब, आजच्या कार्यक्रमाचे नवरदेव मधुभाऊ नवले, पत्रकार मित्र, सगळ्यांचा उल्लेख करायला मला आवडेल.
पण आम्ही जे बंधन घातलं कार्यक्रमाचं त्या पद्धतीने कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही कृपा करून मला समजून घ्या. मी 5-10 मिनटं वाचवते. तर आमच्या जयश्री त्यांनी सांगितलं की ही मिनर्वा संकल्पना आली कशी. ज्या महाविद्यालयाचं मी 21 वर्ष प्राचार्य होतो आणि एकूण 42 वर्ष सेवा केली, त्या कॉलेजला राष्ट्रीय पातळीवरची सगळी पारितोषिकं मिळवून दिली. त्या कॉलेजमध्ये मी उपक्रमशील प्राचार्य आणि प्राध्यापक म्हणून ओळखला जायचो. आणि सगळे संस्कार माझ्यावर घडले ते कालकथित दादासाहेब होते. त्यांनी मला 5वा मुलगाच मानलंच नाही तशी माझी पूर्णपणे छत्रछाया केली. ते मला नेहमी सांगायचे. आणि ते किती सुसंस्कृत होते, किती बहुश्रुत होते, किती डायनामिक होते, ते सगळे संस्कार मी घेतले. त्याला संस्था चालवायला सभ्य लोक असायचे. दादासाहेब होते, लालचंद शाह, भाऊसाहेब भांडे, कैलासवासी आमदार यशवंतराव भांगरे, बाबासाहेब नवले यांनी मला मुलासारखं प्रेम दिलं आणि मुलासारखं म्हणजे मी उद्धटपणा करू येतील अशा प्रकारे स्वातंत्र्य दिलं. आणि ते मी पुरेपूर भोगलं. माझं काम तुमचं समूह आहे त्याच्याबद्दल मी बोललेलं बरं नाही. तर मिनर्वा ही रोमन देवता आहे. आपल्याकडे जी शारदा आहे, सरस्वती आहे, आपल्या हिंदू संस्कृती इतकीच ग्रीक आणि रोमन संस्कृती खूप अभ्यासाची. काही काळ तो माझा PhDचा अभ्यास होता. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ इंडियन अँड फॉरेन एथिक्स. तो काही कारणानं पुरा झाला नाही. तर आपल्याकडची सरस्वती शारदा या देवतेचं जे स्थान आहे ते स्थान तिकडं मिनर्वा किंवा अथेनी या देवतेचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की मला गप्प बसत नाही. डॉक्टर तांबे आणि दुर्गाताई मला नेहमी म्हणतात की तुमचं वय आता 1.5 वर्ष आहे, शारीरिक वय. 16 जुलैला माझं ऑपरेशन झालं आणि मी मनापासून व्यक्त करतो की तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छेनं मी हा दिवस पाहू शकलो. पण आमच्या अभिनवच्या घटनेला काही मर्यादा आहे. आम्ही 92 साली घटना केली, ती आम्हीच केली. पण बरेचसे उपक्रम अभिनवच्या त्या चौकडीत बसत नाही. मग म्हटलं आपण आणखी एक संस्था स्थापन करू आणि म्हणून मिनर्वा स्थापन केली. त्याचे उपाध्यक्ष मधुभाऊ आहेत, जयश्री देशमुख मॅडम सेक्रेटरी आहेत आणि विक्रम भाऊ खजिनदार आहेत. बाकीचे नाव तुम्हाला येत अवकाश करतील. आणि मग जे समजा मुटकुळे सरांना काही करावंसं वाटलं नाट्य क्षेत्रात किंवा संगीत क्षेत्रात काही करावंसं वाटलं, सुरेश खांडगे त्यांचा अपूर्व इतिहास विसरले असतील, पण ते संगीतातले खूप मोठे तज्ञ आहेत, खूप मोठे. कोणी न शिकवता त्यांना सगळी वाद्य वाजवता येतात आणि ते नंबर इतके आहेत की ते उच्चारित नाही. पण मी नेहमी सांगतो की आम्हाला तिघा भावा म्हणजे तोच माणूस डायनॅमिक आहे. आम्ही एक सुरू झालो. तरी मिनर्वाचा जो उद्देश आहे तो सांस्कृतिक. फक्त आम्हाला एकच वावड आहे, इथले राजकीय नेते मला माफ करतील, आम्ही काही राजकारण करणार नाही, येऊ देणार नाही. पण राजकारण वगैरे जेवढे काही क्षेत्र आहेत, कला आहे, क्रीडा आहे, संगीत आहे, नाट्य आहे, ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला जे जे काही उपक्रम करता येतील आणि ते चांगल्या अर्थानं ते उपक्रम करण्याचा मानस आहे. मी एक खंत नेहमी व्यक्त करतो असं आहे की संगमनेरला किती कार्यक्रम होते आणि सगळ्यांना मान्य आहे की संगमनेरच्या प्रत्येक कार्यक्रमाला 2016पर्यंत मी उपस्थित असतो. त्यानंतर व्याख्यानमाला असो, हे सगळे उपक्रम. पण हे उपक्रम अकोल्यात फारसे होत नाही असा माझा आरोप आहे. हा मला राजकारणाचा फार सोस. त्याच्याकरता आम्ही काय काय करतो याच्यावर मी काही भाष्य करीत नाही. पण अभिनवला जे करता येत नाही ते करण्याचा माणूस आहे. घटनेमध्ये आम्ही एकंदर 51 उद्दिष्ट ठेवलेली आहेत आणि आता घटना एक काही दिवसात मंजूर होईल. पण ज्या ज्यावेळेला आम्ही तुम्हाला हाक मारू
आणि लिमिटेड लोकांनाच हाक मारू. आणि मी माझ्याबद्दल एक नेहमी वाक्य सांगायचो की माझ्याशी ज्याचं जमणार नाही त्यांना तुम्ही परीक्षण करावं, एवढा अहंकार आहे माझा. आणि म्हणून मधुभाऊनी मला आग्रह केला की तुम्ही अध्यक्ष व्हा. त्यांना एकच नाही अनेक व्याप आहेत, पण अभिनव हे त्यांचं प्रथम प्राधान्य. आता त्यांना तुम्ही कुणी घ्यायचं त्या पत्रात सुरेश खांडे सर, अरे बाई ते तुम्ही पहा. पण मिनवराच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती जरी इलेक्शन असलं तरी मी त्यांना सोडणार नाही. आमच्या देशमुख मॅडमने उल्लेख केला की काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छति धीमता. काव्य शास्त्र विनोद ह्याच्यामध्ये बुद्धिमान माणसं, रसिक माणसं वेळ घालवतात. आणि निद्रया कलहेनं मूर्ख. निद्रा, कल, भांडण आणि व्यसन ह्याच्यामध्ये अनेक महात्मे त्यांचा वेळ घालवतात. त्याला त्यांचाही नाईलाज आहे आणि आपल्या नाईलाज आहे. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्यावी. आम्ही बोलू द्यायला कार्यक्रमाला यावं अशा प्रकारे मला विनंती करतो. मी तुमच्याशी नेहमीच बोलतो. आता माझ्या 5-6 ग्रुपवर एकंदर 5,000 लोक आहेत सगळ्या राज्यामधले, देशामधले. त्यांच्याशी संवाद करणं, प्रत्येकाला देवाच्या मी एक 5-6 गाणी पाठवली. सगळी जुनी गाणी आहेत. म्हणजे जे गाणी आधीच्या पिढीला आवडत पण नाही, पण ते मी पाठवले. इतके लाईक्स आले. तुम्ही पण माझ्या ग्रुपवर आहात. म्हणजे ओवाळी ते भावरामधलं जे गाणं आहे, सोनियाच्या ताटी उजेडात होती, हे गाणं आमच्या काळातला कोणता भाऊ विसरेल. हमने देखे नाखो के माहिती खुशबू, हे सफरमधलं गाणं राजेश खन्ना वैधारेला. किंवा ज्योती कलेश चलके, ज्योती ज्योतिला दिलेलो, ही सगळी आहे ना, ही व्यासपीठ आहेत. सगळी स्वीकार केलेलं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये सहभागी केलेले. त्यामुळं इथून पुढचं जे काय आपलं आयुष्य असेल, बोनस आयुष्य होतं माझं, त्या आयुष्यात एक मस्तपैकी शांती सुखाय जगायचे. मला कोणत्याही जबाबदारी नाही. मला उत्तम भाऊ मिळाले, उत्तम आईवडील मिळाले, उत्तम मुली मिळाल्या, उत्तम पाहुणे मिळाले, शिंदे अण्णा आणि कथा. त्यामुळे मी प्रपंचात पूर्ण सुखी आहे. आणि म्हणून तुम्हीच माझं कुटुंब आहे. सगळ्या कुटुंबाशी मी तुमचं नातं ठेवतो. आणि त्यामुळं भाऊंचं हे पुस्तक मी आजही असताना आंबेगावला भाऊने हे ठिकाण माझ्याकडे पाठवलं. प्रथम लेखन होतं, काही सूचना केल्या, काही दुरुस्त सुचवले. भाऊने त्या मोठ्या मनाने मान्य केले. आणि मग मी भविष्याला उल्लेख करायला कदम सर, चंद्रभान कदम आमचे सर आणि जयश्री देशमुख, आम्ही तिघांनी जोडले संस्कार केले. आणि ते मूर्तिरूपानं आलं सुजितांचे सगळं परिवार. अशी ही कथा आहे गाठी ऋणानुबंधाची. आणि मी माझ्या प्रश्नात उल्लेख केला की जो जो मी जयाचा घेतला गुरु, तो तो मी गुरु केला आपण जग संपूर्ण गुरुदेशी. एक फ्रेंच खलाशी होता अलेक्झांडर सेलकर्क नावाचा. त्याच्या जीवनातली प्रत्यक्ष कहाणी की त्याची बोट फुटली आणि तो चुकून एका बेटावर लागला. त्या बेटावर तो एकटा 25 वर्ष, किती वर्ष, 25, एका उंच टेकडीवर जायचं, समुद्रावर जहाज येईल की नाही पाहायचं, त्याला हात करायचं. मी त्यांचं जहाज शोधलं, कंदमुळं शोधली, फळं शोधली. 25 वर्ष त्याला कॅलेंडर तयार केलं. आणि त्याच्या नशिबानं, जिद्दीनं त्याला एक बोट भेटली आणि तो परत गेला. त्याचं नाव अलेक्झांडर सेलकर्क. त्याच्यावर डॅनियल डिफो नावाच्या कादंबरी, रॉबिन्सन क्रुसो नावाची कादंबरी. जगातल्या आजरामर काय असं तर काय आपल्याला एकटं जगत नाही, ते अपवाद आहे. त्यामुळे मॅन इज अ सोशल ॲनिमल. आपण सगळे समाजप्रिय प्राणी आहात. ज्या महात्म्यांना एकत्र राहावंसं वाटतं, एकत्र हसावं वाटतं सुरेख, त्यांना आपण नमस्कार करूया. आणि या मिनर्वाच्या चळवळीत एक ती व्यावहारिक सोय म्हणून काही आम्ही कार्यकारी सदस्य केले. पण तुम्ही आमचे जीवन साथी आहात, सगळ्याच साथी आहात. त्यामुळे तुमचं सहकार्य गृहीत धरून पुन्हा एकदा मधुकर नवले या आमच्या ज्येष्ठ बंधूंचं ट्रॅक सोडून गेले. पण ती परंपरा आहे आता.
यशवंतराव चारुप्रसाद भाऊसाहेबांना मी काही कागद दिले होते, काही पेन दिले होते, ते नाही झालं लिहून. दादासाहेबांना आम्ही आग्रह केला, पण मी तुम्हाला बाबाजींच्या लेखावर अभिवचन दिलं, बाबाजींचं आत्मचरित्र, दादांचं आत्मचरित्र लिहायचं. सावंत सभागृह लिहायला तर मला खूप दबाव आहे. आणि मी स्वतः एक गाढवपणा केला की माझी 17 पुस्तकं ही 19 मेला प्रकाशित करील असं ठरवलं आहे. ते काम चालू आहे. पण तुमच्या सगळ्यांची सदिच्छा आणि काही माझे आवडते विषय आहेत, त्यावर ही पुस्तकं 19 मेला प्रकाशित करण्याचा काय मनसुबा आहे. तो पूर्ण होण्याकरता तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा, आमच्या कुटुंबियांच्या शुभेच्छा आणि परमेश्वराची, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद हे मागतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना स्वागत करतो. तुमच्या सगळ्यांना धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद आदरणीय सर. पण तुमच्यासारखं ऐकायला आलोय. अकोले तालुका ही वेगवेगळ्या रत्नांची खाण आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करणार नाही. त्यापैकी एका रत्नाने राजकीय भूमिकेबरोबर, शैक्षणिक भूमिकेबरोबर वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये वेगळी भूमिका वठवायला सुरुवात केली आणि त्याचं पहिलं अपत्य आज ऋणानुबंध या पुस्तकाच्या निमित्तानं आपणासमोर येते. त्यांच्या या लिखाणाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपणा सर्वांचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट संग्राज रुपवते, राजकारणात ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय दशरथजी सावंत साहेब, ज्यांनी अतिशय चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं, नेहमीच करत असतात असे लाडके प्राचार्य रमेशचंद्र खांडगे साहेब, आमचे आदर्श आदरणीय इंद्रवानजी डांगे साहेब, ज्यांच्या कर्तृत्वाला, लिखाणाला, विद्वत्तेला सर्व महाराष्ट्र सलाम करतो असे आदरणीय रावसाहेब कसबे साहेब, आजचे सत्कारमूर्ती, खऱ्या अर्थानं लेखक आणि आपल्या सर्वांचे लाडके, आम्हा सर्वांचं आदर्श आदरणीय मधुकररावजी नवले साहेब, दीपक महाराज देशमुख, आदरणीय जड देशमुख साहेब, आदरणीय विजय देशमुख साहेब, संगीताताई शेटे, सर्वच मान्यवर. सांगितल्याप्रमाणे सर्वांचं नामोल्लेख करणं गरजेचं असून सुद्धा वेळेच्या अभावी ते करणं योग्य नाही. शेतकरी कुटुंबातून शेती व्यवसाय सुरू केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वानं ठसा उमटवणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊ. आणि आज हे सर्व क्षेत्रातलं अतिशय उत्कृष्ट असं काम करत असताना लेखक क्षेत्रामध्ये ते त्यांचं पदार्पण झालं. मी अनेक लेखक पाहिले, ते त्यांच्या सवडीने लिहितात, परंतु या करोनाच्या काळामध्ये अनेकांनी विश्रांती, झोप घेणे एवढेच कार्यक्रम केले, कारण कुणाला काही कामही नव्हतं. परंतु वेळेचा सदुपयोग कसा करावा हे भाऊंकडनं शिकावं आणि त्या कमी वेळेमध्ये त्यांनी सर्व क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांच्या, त्यांच्याशी ज्यांचा संबंध आला अशा प्रत्येकाचं एक मनामध्ये ठेवली होती, मनामध्ये त्यांचं कर्तृत्व ठेवलं होतं आणि ते नुसतं मनात ठेवून फारसं त्यांना काही योग्य वाटलं नाही आणि मी कुठेतरी ते शब्दरूपाने लिहिलं पाहिजे असं मनात आणून त्यांनी वेळेचा बरोबर सदुपयोग केला. असं व्यक्तिमत्व या कामी मला वाटतं तालुक्यामध्ये फार असे कमी लोक असतील की इतक्या कमी वेळामध्ये एक चांगलं पुस्तक आपल्यासमोर सादर केलं. खरोखर त्याबद्दल भाऊंचे मी मनापासून आभार मानतो. एकदा मी बाळासाहेब भारदेंकडे गेलो होतो. म्हणजे बाळासाहेब भारदेंकडे नेहमीच जायचो मी, कारण ते आमच्या खादी ग्रामोद्योगच्या बोर्डाचे अध्यक्ष होते आणि माझं जाणं येणं असायचं. तर आम्ही गप्पा मारत बसल्यानंतर मी त्यांना विचारलं
भारतसाहेब तुम्ही इतकं विद्वान आहात, तर तुम्ही एखादं पुस्तक का नाही लिहित, तुमचं आत्मचरित्र का नाही लिहित? तर मग मला त्यांनी प्रश्न विचारला, कोतुळ साहेब तुमचं गाव कोणतं? म्हटलं कोतुळ. कोतुळ सांगितल्यावर त्यांनी आमच्या साहेबांचं वडिलांचं नाव घेतलं, जयराम तुकाराम देशमुख यांचं गाव. हो म्हटलं. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही का नाही लिहित आत्मचरित्र? तर म्हणे मला आत्मचरित्र लिहायचं म्हणजे खोटं लिहावं लागतं म्हणे. आत्मचरित्रामध्ये प्रत्येक माणसं ही काही सगळीच खरी येत नाही, पण लिहिताना त्याच्याबद्दल खरं लिहावं लागतं. आणि मग मला खरं लिहायचं, खोटं असलेलं खरं लिहिणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही, म्हणून मला असा खोटेपणा योग्य वाटत नाही, म्हणून मी आत्मचरित्र लिहित नाही. आणि ते माझ्या डोक्यात बसलं. म्हणत हे कौतुक करण्यासारखं आहे, कारण कोण एखाद्याचं व्यक्तिमत्व वाईट आहे ते पुस्तकात नाही लिहित ना. तर हे खऱ्या अर्थानं जपण्याचं काम भाऊंनी आपल्या लेखणीतून अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. प्रत्येकाचे त्यांना कटू अनुभवले असेल, चांगले अनुभवले असेल, पण चांगलं तर घ्यावं आणि वाईट सोडून द्यावं अशा प्रकारच्या वृत्तीतून भाऊंनी हे पुस्तक आपल्यासमोर सादर केलं. याच्यातून ज्या ज्या व्यक्तिमत्व त्यांनी रेखाटलेली आहेत ती एक समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेली मंडळी आहेत, त्यांच्यातून आपल्याला निश्चित प्रेरणा मिळेल अशीच व्यक्तिमत्व त्यांनी घेतलेली आहेत. आणि या रेखाटलेल्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून समाजाला निश्चितच विशेषतः विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन देण्याचं काम भाऊंनी यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून केलं आहे. मी त्यांच्या या कार्यक्रमाला आणि प्रथमच झालेल्या लेखकाला मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील अनेक पुस्तकं लिहिण्यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्वच मान्यवर विचारवंत मंडळी, पाहुणे मंडळी, जे लेखक आहेत आदरणीय मधुभाऊ यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सर्वजण जमलो. सावंतसाहेब असतील, अनेक पुढारी आपण पाहिले. सावंतसाहेब आपण काही लिहिलं नाही, तुम्ही लिहिलं तर नाही, अजून लिहून नाही झालं तुमचं, प्रकाशन करा मग आम्ही मान्य करतो. मधुभाऊनी लॉकडाऊनच्या काळात लिखाण केलं आणि आपल्यासमोर आता ते वाचायला मिळणार आहे. खरं तर मधुभाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही जे आयुष्यात भोगलं, जे जे काय पाहिलं, अगदी चळवळीपासनं शिक्षण क्षेत्रात, सहकार क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगलं भरीव काम तुम्ही केलं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर आणले, त्याबद्दल मी तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. अजून लिहित जा, आम्हाला प्रेरणा मिळतील, आम्हालाही वाटेल काहीतरी आम्ही लिहावा. पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित बंधूंनो, अचानक नाव येईल असं वाटलं नव्हतं. प्रत्येक वक्त्याचा असं एक मनात स्वतःचा नंबर त्याने ठरवलेला असतो, माझा नंबर केव्हा येईल, पण त्याप्रमाणे तो मनात थोडासा तयारी करत असतो. आणि पहिल्या डायसमधील पहिल्या लाईनवर फार मोठं टेन्शन असतं. आता ज्याला खूप अनुभव आहे, ते दिग्गज लोक, यांना काही टेन्शन नाही. आमच्यासारख्याला काम करायचं माहिती, बोलायचं फारसं माहीत नाही, तरीही आग्रह. आज खूप आनंद वाटला अशा डायसवर बसायला मिळालं. मधुभाऊ 40-50 वर्ष काम करत राहिलो, असे डायस पाहत होतो. तळवे सरांना आणि साहेबांना नाव ऐकून होतो, पण फार भाषणं करण्याचा, ऐकण्याचा योग आलेला नाही. पण पेपरमधून बातम्या आणि श्रामपूरला कसबे सरांचं एकदा कॉलेजला भाषण ऐकलं होतं, तेवढंच. मोठ्या व्यक्तींच्या लाईनमध्ये बसायला मिळालं आणि खूप छोटे माणसं आहोत. आज यांची भेट, मग एक सूचना आली का सर्वांचं नाव घेऊ नका, आहे ना. आणि नाव घेण्याची आम्हाला आमच्यासारख्यांना सवय नसते, लहानपणापासून भीती, माझं नाव घ्यायचं नाही. त्यामुळे कसं घ्यायचं, पण एक सर्वांकरता उपस्थितांकरता आपली भेट झाली. मधुभाऊंच्या निमित्ताने ओळखीचे 20-25% डायसवरील, पण अनोळखी
कर्तृत्वाने ओळख, प्रत्यक्ष भेट नाही, बोलणं नसलेले 80% लोक आहेत. या सर्वांच्या दृष्टीने एक सुभाषित आहे, अमृतम शिशिरे वन्नी, अमृतम क्षीर भोजनम, अमृतम राजसन्मानम आणि अमृतम प्रियदर्शनम. अमृतम प्रियदर्शनम. मधुभाऊ, तुमच्यामुळे हे दर्शन. आज सर्वांना माहीत 23 तारीख आहे, महाराष्ट्रात सर्व स्कूल सुरू झालेले आहेत. इकडे काय झालं मला माहीत नाही, पण आमचं राहत्याचं स्कूल आणि आमचे डांगेस पॅटर्नचे 25 स्कूल आज सुरू झालेले आहेत. त्या गडबडीत आणि थोडंसं असं मनात चालू होतं, जावं का न जावं. गर्दी खूप होती, हॉस्टेलचे ॲडमिशनचे पालक आलेले होते, 200-300 लोक उभे होते. तेवढ्या याच्यात छापाकाटा केला. इथं या लोकांकरता थांबायचं का मधुभाऊंच्या कार्यक्रमाला जायचं? सावंत सर रागवतील आणि सावंत साहेब रुसतील आणि ह्या मोठ्या लोकांना पाहण्याचा योग येणार नाही. पोते साहेबांची खूप दिवसांनी भेट. देशमुख साहेब अचानकपणे एका मधल्या कार्यक्रमात तुम्ही मला ओळख दिली नाही. थोडासा राग नाही, रुसवा नाही, पण थोडंसं हे झालं. इथं कुठेतरी एक कार्यक्रम तुम्ही नाव सांगत नाही, त्याच्यात नमस्कार केला, ओळखलं नाही. पण आज असं तोंड असताना तुम्ही ओळखलं, खूप बरं वाटलं की बोर्ड पाहिलं आहे ना. आज जसं या सर्वांची भेट अमृतम प्रियदर्शन. आले तांबे साहेब आले. अच्छा ठीक आहे. हो, तसं मधुभाऊंच्या वतीने, मधुभाऊ एकच मिनिट ऐकून जा. तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, असू द्या, ते येतील, आता घरचे लोक आहे तुम्ही, आहे ना. आणि यांना 1.5 वर्षाचं आयुष्य दिलेले, त्यामुळं काळजी नाही. एकच टेन्शन खूप असतं, ज्याच्याकडे कार्यक्रम आहे ना त्याला कधी भाषण ऐकायला मिळत नाही, कीर्तन ऐकायला मिळत नाही, प्रवचन ऐकायला मिळत नाही. त्याची ट्रॅजेडी असते. लक्ष सगळीकडे ठेवावं लागतं. चेहरा जरी असला, आपण ऐकतो असं भास करतात, परंतु मनात अनेक नियोजनाचे त्रुटी, राहिलेल्या त्रुटी किंवा येणाऱ्या अडचणी, तिकडं मन द्यावं लागतं. आपल्या दृष्टीने एकच शब्द आहे मधुभाऊ, आपने अपना बनाया, मेहरबानी आपकी, प्यार से हम सबको बुलाया, मेहरबानी आपकी, आपने अपना बनाया, मेहरबानी आपकी. अजून 2-3 वेळी पण असं वेळ नको. सर्व उपस्थितांनो, आज जास्त बोलायला नको, कारण आपल्याला हे दिग्गज लोकांना ऐकायचं. माझी खूप इच्छा आहे लवकर त्यांना किती ऐकता येईल. एक लिमिट, जे संयोजक आहेत, तुम्ही टाइम देऊन टाका किती वाजेपर्यंत. आता 7 वाजले, ते सर्व किती वाजेपर्यंत भाषणं, जरा भरपूर वेळ द्या. आज 9, 10, 11 झाले तर चालतील, पण 2-3 लोकांना आम्हाला ऐकायचं आहे ना. तेच करा, भरपूर वेळ द्या. आज मधुभाऊ खांडगे सरांनी, सावंत सरांनी सांगितल्याप्रमाणे की मधुभाऊ नवरदेव हे सगळे कलवरे, आपण तुम्ही वराठी आहात, हे कलवरे आहेत, बाकी काय. आणि म्हणून मधुभाऊ बद्दल काय सांगायचं. एक नेहमी माझं पहिलं भाषण इथं झालेलं आहे. छोटं स्कूल असताना 2री गॅदरिंग होती घोटियाची, अभिनवची. मला फार अनुभव नव्हता, परंतु त्यांनी आग्रह केला तुम्ही चीफ गेस्ट म्हणून. आणि त्यावेळी जे भाषण झालं त्यातील 2 गोष्टी आहेत, त्यातील एक मी सांगतो का नाही, कारण वेळ तांबे साहेब येत आहेत, पण एक गोष्ट त्यावेळेस सांगितली होती ती परत रिपीट करतो. देशमुख साहेब कर्तृत्वान माणसं, अकर्तृत्वान माणसं, त्यापैकी त्याचे विभाग जर केले प्रत्येक क्षेत्रात, विद्यार्थी, शिक्षक, वकील, डॉक्टर, समाज कार्यकर्ते, राजकीय, याचे 4 पार्ट्स पडतात. एक तेच भाषण मी परत रिपीट करतो, कारण मी माझी डायरी शोधली आणि त्यावेळेस विचार केला की त्यावेळेस विचार केला
की त्यावेळेस आपण काय या शाळेबद्दल बोललो होतो, मधुभाऊंबद्दल काय बोललेलो होतो. तर ती गोष्ट त्यातील एक सांगतो. येऊ द्यावंच लागेल. येऊ द्या. तांबे साहेब आगमन होत आहे. एकदा टाळ्या सर्वांनी. मी सांगत होतो 4 प्रकारचे सर्व राजकारण्यांसह पासून तर सामान्य व्यक्तीपर्यंत. एक, जो घटक काहीच कामाचा नाही. मी विद्यार्थ्यापासून घेतला तर सर्व टॉप पर्यंत. काही देशाचे पंतप्रधान सुद्धा फेल गेलेले तसं. तर त्यातील 4 पैकी लास्ट जो घटक आहे तर त्याचा शब्द लक्षात ठेवा. ही डझंट नो दॅट ही डझंट नो. अनेक असतील तर दे डोंट नो दॅट दे डोंट नो. खांडगे सर. त्याच्या वरचा चांगला ही डझंट नो दॅट ही नोज. आणि त्याच्या वरचा ही नोज दॅट ही डझंट नो. तर सर्वश्रेष्ठ व्यक्ती तर जे डायसवर बसलेले दे नो दॅट दे नो. म्हणून ते डायसवर, म्हणून ते पुढं, म्हणून ती इथं. दे नो दॅट दे नो. बस या व्यक्तीबद्दल मी एकच वाक्य माझं आहे महत्वाचं. ही नोज दॅट ही नोज. ही नोज दॅट ही नोज. याचं मराठीत अनुकरण व्यवस्थित करून घ्या. ज्यावेळेस ही स्थिती तुमची येते, ज्यावेळेस ही स्थिती येते त्यावेळेस तुमचं कार्य आटोपलेलं असतं. कार्य आटोपलेलं आहे तरी थांबायचं नसतं. कारण बऱ्याच ठिकाणी लोक सांगतात आता वय झालं, सर्व्हिस झाली, आता थांबायला पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. नाही. यू चेंज द फील्ड, यू चेंज द ऍक्टिव्हिटी, पण डोंट वेट. थांबू नका. आणि थांबू नका हे वाक्य ऐकायचं असेल ती व्यक्ती आहे. पुन्हा सावंत सर आहेत, लक्षात ठेवा. खांडगे सर आहेत. हे लोक थांबलेले नाहीत. आज रिटायर्ड होऊन किती वर्ष झालेले आहेत खांडगे सरांना. थांबलेले नाहीत. हे स्थापन करून देतात मिनर्वा प्रतिष्ठानचं. साधी गोष्ट नाही. तांबे डॉक्टरने मागे सांगितलंच की 1.5 वर्ष तुमचं वय राहिलं तरी व्यक्ती थांबायला तयार नाही. म्हणून या व्यक्तीला एकच सांगेल, अशी जी व्यक्ती असते याला सिद्ध पुरुष म्हणतात. ज्याचा शेवटचा शब्द ही नोज दॅट ही नोज, सिद्ध पुरुष. आणि मी जे पाहिलंय पहिल्या दिवसापासून अभिनवच्या, की ज्या ज्या गोष्टीला याने हात घातलेला आहे. आता मी ऐकले का शेतीत निष्ठ होते. ते शेतीचे प्रयोग आहे त्यांनी मला चर्चेतून बऱ्याच वेळा सांगितले. आणि करता करता समाज कार्य करता करता ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षात ते हिरो झाले. माझा विरोध होता थोडासा, म्हणजे त्यातला नाही, पण असं बसल्या भाऊ चूक होते, तुम्ही पक्ष बदलू नका. तुम्ही कुठे राहिले, काही राहिले, भाऊ आहेत. इज अ सक्सेसफुल मॅन आहे ना, म्हणून सिद्ध पुरुष आहे. बँकेत हात घातला, टॉपला आहेत. स्कूल त्यांचं स्वप्न नव्हतं, कधी स्वप्नातही नव्हतं, स्कूलमध्ये उतरले. आणि अभिनव हे अकोल्याची ओळख अभिनवमुळे व्हायला लागली. लक्षात ठेवा. या क्षेत्रात यशस्वी खूप टॉप झेप घेतली. किती डिपार्टमेंट काढले, कुणाच्या डोक्यात होते इतका या एका कोपऱ्याला असं होईल असं. आणि त्यानंतर आता हे प्रतिष्ठान आहे. जिथं जिथं ज्या ज्या समाज व्यवस्थेत ज्या ज्या कार्यात उतरले ते कारण मेन त्यांच्याजवळ जे आसरा आहे ते इज अ माईक मॅन. आणि ज्याच्या हाती माईक तो जगाचा पाईक. म्हणून त्या पद्धतीने ते टॉपला गेले. या कार्याला शुभेच्छा. एकच खूप छान आपण देऊया. यानंतर पुस्तकाचं उद्घाटन होईल, त्याला शुभेच्छा देऊया. लक्षात ठेवा. शुभेच्छा. शुभ मंगल हो, शुभ मंगल हो, शुभ मंगल 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 हो, शुभ मंगल हो, शुभ मंगल हो. नभ मंगल धरती मंगल हो, धरती के कन कन मंगल हो, जीवन के
हर क्षण मंगल हो, जीवन के हर क्षण मंगल हो. भाऊ ग्रेट मॅन. पुनश्च वय जरी माझ्यापेक्षा थोडंसं कमी असेल, पण कार्याने आणि कर्तृत्वाने, तुमच्या कार्याला कर्तृत्वाला, तुमच्या स्वप्नांना प्रणाम करून मी रजा घेतो. ओम शांती. उभं राहिल्याबरोबर मला अपराधीपणाची जाणीव होते की या ठिकाणी एवढ्या दिग्गजांच्या भाषणं ऐकण्याच्या संधीमध्ये वेळ घेणं बरोबर नाही. आणि म्हणून तरी पण औपचारिक शुभेच्छा देणं हे काम केलं पाहिजे, कारण हा कार्यक्रम मधुभाऊंच्या लेखणीतून साकारलेल्या शब्दांच्या गौरवाचा आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रुपवते साहेब ॲडव्होकेट, या ठिकाणी ज्यांच्या हस्ते हे प्रकाशन समारंभ ठेवलेला आहे झाला, ते महाराष्ट्राचे नव्हे तर देशातले विचारवंत आणि आपल्या तालुक्याचं भूषण आदरणीय आणि श्रद्धेय रावसाहेब कसबे साहेब, या ठिकाणी जे सन्माननीय पाहुणे आहेत, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आहे, आणि आपणा सर्वांचं अकोल्याच्या लोकांवर सर्वांवर प्रेम असलेलं व्यक्तिमत्व, राजकारणातली एक धुरंधर व्यक्तिमत्व डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, या ठिकाणी या सगळ्या मिनर्वाचं जे काही संकल्पना ज्यांच्या कल्पनेतून आलेली आहे आणि आपल्या अकोल्याचं भूषण असलेले अनेक वर्ष उपक्रमशीलतेचं आपल्या दर्शन ज्यांनी दाखवलं आपल्या कॉलेजवर प्राचार्य असताना, ते आपणा सर्वांचे मित्र आणि गुरु प्राचार्य रमेशजी खांडगे सर. या ठिकाणी ज्या डांगे सरांनी खूप पहाडी आवाज त्यांचा आज मी पहिल्यांदाच ऐकला आणि अतिशय चांगलं भाषण त्यांनी या ठिकाणी केलं. आणि त्यांच्या संस्थेमध्ये गेल्यानंतर खरोखर माणसाला त्या ठिकाणी ते आपलं करतात, असे प्राचार्य डांगे सर. या ठिकाणी कोते साहेब, देशमुख साहेब, खरं तर अशोकरावजी भांगरे, सर्व व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करून मी सर्व सन्माननीय व्यासपीठ हा शब्द वापरतो आणि समोर आहे, कारण इथं तालुक्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला अर्क जमलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वजण नावं घेण्याच्या पात्रतेचे असतानाही मी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी मधुभाऊंच्या लेखणीमधून जे काही हे पुस्तक उतरलेलं आहे, त्या पुस्तकाच्या संबंधीची अगदी थोडक्यात माझं मत व्यक्त करतो. हे पुस्तक माझ्या हातामध्ये औपचारिक प्रकाशनाच्या अगोदर भरपूर वेळ हाती आलं, परंतु ते आल्यानंतर मी अगदी आधाशासारखं वाचून काढलं, कारण एवढं पटकन काही माझं वाचणं कधी होत नाही. पण ते पुस्तक एवढं मोहक आहे, एवढं आकर्षक वाटलं मला, एवढं ओघवतं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात भावणारी गोष्ट म्हणजे या पुस्तकाच्या मधून कृतज्ञता आणि कृतार्थता या दोन भावनांचा संगम, याच्यामधून अतिशय एखादा निर्मळ झरा व्हावा तशा प्रकारचा हा या दोन भावनांचा, कृतज्ञता आणि कृतार्थता, असा हा झरा याच्यामधून आपल्याला बघायला मिळतो, वाचायला मिळतो. ज्यांच्याबद्दल भरभरून बोलावं असं त्यांना मनापासून वाटलं होतं, कधी मी व्यक्त करीन असं झालं होतं, असं ते वाचताना वाटतं. आणि म्हणून ते पुस्तक किंवा ते जे काही लिखाण आहे
तसं तर ते मधुभाऊ हे शब्दप्रभू आहेतच, परंतु ते शब्दप्रभू असले तरी त्या शब्दांच्या पेक्षाही मला त्या भावना एवढ्या उत्कट वाटतात, एवढं मनस्वी त्यांनी लिहिलेलं आहे त्या माणसांच्या बद्दल. म्हणजे या ठिकाणी आता जसं मिनर्वाचं उद्घाटन होताना एक नाविन्यपूर्ण ते त्याच्यात मी जात नाही त्या वर्णनामध्ये, परंतु या दोघांनाही म्हणजे मधुभाऊ आणि खांडगे सर या दोघांचाही एका अर्थानं पुनर्जन्म झालेला आहे. म्हणजे खांडगे सरांचा अगदी अलीकडं, पण मधुभाऊंचा त्यांच्या ॲक्सिडेंटमधून जो पुनर्जन्म झाला आणि त्या पुनर्जन्माच्या प्रसंगी जणू काय आपल्याला ते जग बघायला मिळेल की नाही अशी भावना मनात असताना सुद्धा सही सलामत आपण वाचलो आणि हे जग बघायला मिळालं, अशा ज्या काही भावना त्यांच्या मनात दाटलेल्या आहेत. आणि त्या प्रसंगातून बाहेर येताना ज्या ज्या माणसांची त्यांचा पुनर्जन्म होण्यासाठी मदत झाली त्या त्या वेळेला, त्या माणसांच्या बद्दल जे काही त्यांनी वर्णन केलेलं आहे ते वर्णन अतिशय अप्रतिम, शब्दांपेक्षा त्या ओथंबलेल्या भावना ह्या त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्या व्यक्त केलेल्या आहेत. आणि म्हणून ते पुस्तक अतिशय मनस्वी असं झालेलं आहे. त्याला साहित्याचा बाज आलेला आहे तो भाग वेगळा, परंतु मी असं म्हणेन की त्या साहित्यापेक्षा त्या ओथंबलेल्या भावना ज्या आहेत त्यांनी त्या पुस्तकामध्ये व्यक्त केलेल्या आहेत त्या अतिशय मोलाच्या आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांचा पुनर्जन्म होण्याच्यासाठी उपयोगी ठरलेली माणसं असोत किंवा त्यांना ज्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्या असतील ती माणसं असोत, त्यांचं नवलेवाडी हे गाव हे एका अर्थानं डाव्या चळवळीचं विद्यापीठ होतं. आणि म्हणून त्या नवलेवाडीच्या गावामधले सुद्धा त्या माणसांच्या बद्दल त्यांनी जे काही लिहिलंय ते भरभरून, अगदी काही माणसं अशिक्षित असतील परंतु त्यांच्यामध्ये त्या तत्वज्ञानाच्या संबंधीचा जो अभिनिवेश होता त्यावेळेला तो त्याचं जे काही त्यांना दर्शन झालंय या सगळ्याचं दर्शन त्यांनी अतिशय यथार्थपणे त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून मी फार वर्णन करीत आता बसणार नाही, कारण आपल्याला सगळ्यांची भाषणं ऐकायची आहेत. तर या निमित्तानं ते पुस्तक मला जे भावलेलं आहे ते अतिशय मनस्वी अशा प्रकारचं मनामधून व्यक्त केलेल्या भावनांनी ओथंबलेलं असं ते पुस्तक आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये ते जे काही ओघवतेपणा आहे त्या शब्दांचा, त्या ओघवतेपणामध्ये त्या साहित्याचा एक बाज आहे, त्याला साहित्यिक मूल्यही निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून त्या ओथंबलेल्या भावनांचा विचार करता मला असं वाटतं की त्या पुस्तकामध्ये इतर जे साहित्य असतं त्या साहित्यापेक्षाही या साहित्याला किंवा या पुस्तकाला एक पावित्र्य आलेलं आहे. हे पवित्र अशा प्रकारचं पुस्तक मधुभाऊंच्या हातून असं आपल्या सर्व समाजाच्या समोर आलं हा एक फार मोठा अमूल्य ठेवा. कारण त्यांच्याबद्दल बाकीच्या काही गोष्टींच्या बाबत मतभेद कोणाचे होऊ शकतील, परंतु एक मनस्वी माणूस हा त्यांच्यामध्ये जो काय आहे तो बघायला मिळणं, तो या पुस्तकातून वाचायला मिळणं हे त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये मला वाटतं की ते अजरामर त्या पुस्तकाच्या निमित्तानं ते करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची कृती मधुभाऊंच्या हातून जी काही योग्य वेळी बाहेर आली, मी त्यांना शुभेच्छा तर देतोच, पण त्यांच्या हातून ही नुसती सुरुवात आहे. आता मोठमोठ्या ग्रंथांचं सुद्धा त्यांच्या हातून लिखाण हो अशा प्रकारची आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय सावंत साहेब. वक्त्यांची नावं पुकारली आणि वक्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, पण मला तर वक्ता नाही, मला तर अध्यक्षस्थानीच बसवून टाकलं. आणि खरं म्हटलंच तर आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे, म्हणजे मी असं म्हणतो की फक्त महाराष्ट्र नाही तर आपल्या भारतामध्ये जितके विचारवंत आहेत त्या विचारवंतांचे मानबिंदू म्हणजे आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे. आणि त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन
शिक्षण क्षेत्रामधले आणखीन एक दिग्गज आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे आणि प्राचार्य डांगे. मी ऐकलं आज पहिल्यांदा रुस्तुम आपण आहात, पण मग भाषणाच्या ओघात नंतर लक्षात आलं की आपण फक्त रुस्तम नाही, आपण छुपे रुस्तुम आहात. पण अशा दिग्गजांच्या ओळीमध्ये आणि म्हणजे इथे बसलेले आहेत आदरणीय प्राचार्य रमेशचंद्र खांडगे जे असतील, आमच्या वडिलांचे सहकारी, आदरणीय दशरथजी सावंत असतील, कॉम्रेड आमच्या वडिलांचे लेफ्टनंट, आणि ज्यांच्यासाठी आपण इथे जमलो, शम्माय मैफिल. मग आजपासून त्यांना असं म्हणत होतं की ते आज नवरदेव आहेत आणि आपण सगळे करवले आहोत. अशी शम्माय मैफिल, असं व्यक्तिमत्व, अशी पर्सनॅलिटी, असं वक्तृत्व, असं नेतृत्व, असे आपल्या सगळ्यांचे मधुभाऊ नवले. आणि गाठी ऋणानुबंधांच्या अशा या पुस्तकाचं प्रकाशन आत्ता आपण केलं. या करोनाच्या या लॉकडाऊनमुळं काय काय वाईट घडलं याची जंत्री आपण रोज बघत असतो, पण काही चांगल्या गोष्टी घडल्या असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यामध्ये मधुभाऊ लिखते झाले आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं, ही चांगली गोष्ट घडली. आणि ही जी मिनर्वा आहे सर, खरंच जेव्हा मी ते बघितलं की मिनर्वा प्रतिष्ठान हे काय आहे, मला लक्षात नाही आलं की मिनर्वा हे नाव कसं घेतलं अचानक. तुकटच लॉंग स्टोरी शॉर्ट मी थोडंच बोलून थांबतो, कारण की आदरणीय डॉक्टर रावसाहेब बोलणार आहेत, आदरणीय डॉक्टर तांबे बोलणार आहेत. एकतर मी 14-15 वर्षाचा असताना मुंबईमध्ये अत्यंत प्रचंड जबरदस्त असं फार आगळं वेगळं मिनर्वा नावाचं थिएटर निर्माण झालं लॅमिंग्टन रोडला, जिकडं सगळे थिएटर्स. आणि ते मिनर्वा मूवी टोन्स ते तर सोरा मोदीचं, परंतु हे जे थिएटर जे आलिशान निर्माण झालं आणि ते थिएटर बघून आम्ही इतके सगळे भारावून गेलो होतो, कारण की 70 mm ते पहिलंच थिएटर तसं, आणि खास करून त्याच्यामध्ये शोले सिनेमा. त्यामुळे ते मिनर्वा आणि तो शोले सिनेमा हे आमच्या मनावरती एक गारूळ करून गेलं कायमचं. त्याच्यानंतर मिनर्वा ही काय चीज आहे याचा आज बराचसा खुलासा झाला. आणि असं इंग्रजीमध्ये म्हणतात की व्हेनेवर इन रोम डू ॲज द रोमन्स डू. जेव्हा तुम्ही रोममध्ये असाल तेव्हा रोमन्स जसं करतात तसं सगळं काही करा. परंतु आदरणीय प्राचार्य असतील, मधुभाऊ असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांनी रोममध्ये नाही, या अकोल्यामध्येच त्यांनी रोमन लोक जसं करतात तसं त्या मिनर्वाला तुमच्या आणि माझ्यासमोर ठेवलेलं आहे की फक्त विद्या नाही तर कलासुद्धा. आणि म्हणून अशा त्या मिनर्वा हे एक प्रतीक जे आहे ते फार छान प्रतिष्ठान आपण निर्माण केलेलं आहे. आणि जसं अभिनव गेली 3 दशकं तुम्ही त्याच्याकडे वळला आणि 3 दशकामध्ये तुम्ही ते निर्माण करून दाखवलं की हे अभिनव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. फक्त आपल्या तालुक्याचं मानबिंदू नाही आहे, फक्त आपल्या जिल्ह्याचा मानबिंदू नाही आहे. आम्ही असं नम्रपणे म्हणतो की आपल्या महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, असं हे अभिनव आहे. त्यामुळं हे मिनर्वा प्रतिष्ठानसुद्धा येत्या काही वर्षांच्या मध्ये जशी आपण सगळ्यांनी एक भावना व्यक्त केली तसं ते मिनर्वा प्रतिष्ठानसुद्धा होईल. ह्या गाठी ऋणानुबंधांचे असं नाव ऐकल्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, आणि मगाशी ते गाणं वाजत सुद्धा होतं डॉक्टर, त्या वाणी जयराम आणि आजरामर अशा लोकांनी ते चिरंतन करून ठेवलेलं गाणं ऋणानुबंधांच्या. त्याच्यामध्ये पुढं ओळ अशी आहे, भेटीत तुष्टता मोठी. त्यामुळे 8 महिने झाले एकमेकांची भेटच होत नव्हती. जो तो आपापल्या घरामध्ये फार मुश्किल ना आता आपण काही महिन्यांच्या नंतर बाहेर पडायला लागलो. आणि मला स्वतःला असं वाटतं या अकोल्यामध्ये आल्यानंतर की आज आपल्या सगळ्यांची भेट झाली, मधुभावांची आणि आपल्या सगळ्यांची भेट झाली. भेटीत तुष्टता मोठी. भेट झाल्याशिवाय मजा येणार नाही. ऑनलाईन जरी आपण किती असलो तरी जी ऑफलाईन जिंदगी आहे त्या ऑफलाईन जिंदगीची मजाच काय यावर आहे.
ज्याचं आज काही विद्यार्थ्यांना थोडंसं आज पुन्हा लक्षात आलं असेल इतक्या महिन्यानंतर जेव्हा ते आले असतील की किती जरी हे ऑनलाईन केलं, अगदी एक ऑनलाईन शुभमंगल सुद्धा सुरू आहे सध्या टेलिव्हिजनवरती, अनेक काय काय गोष्टी सुरू आहेत. व्हॉट्सॲपवरती परवा मी एक असा हंगरोप वाचला की त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जर आता कोणाला जाऊन मारायचं असेल किंवा मारामारी करायची असेल तरच व्यक्तिशः जावं लागतं, बाकी सगळं ऑनलाईन होतं आहे. आणि त्यानंतर मग म्हणून या ऑनलाईनच्या दुनियेमधून आपण ऑफलाईनमध्ये आलो. त्या पुस्तकाच्याबद्दल की ज्या ज्या व्यक्तींना आपण स्पर्श केलेला आहे, आधी तर त्या व्यक्तींनी तुम्हाला स्पर्श केला आणि मग तुम्ही आता या पुस्तकामधून त्या व्यक्तींना स्पर्श केलेला आहे. एक शायर असं म्हणतो की धूप में निकलो, घटाओं में नहा कर देखो, जिंदगी क्या है किताबों को हटा कर देखो. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की अरे या पुस्तकांच्या गराड्यामध्ये, आणि खास करून असं सांगतात की जितकी जुनी पुस्तकं तितका मोठा घोटाळा होऊन जातो की त्याच्या पलीकडे काय बघताच येत नाही. म्हणून शायर असं म्हणतो की किताबों को हटा कर देखो. पण मला स्वतःला असं वाटतं की या पुस्तकांच्या मध्ये जितक्या लोकांची मिसळ त्याला जेव्हा चालत होतं, आदरणीय अगदी विजय खताळ पाटील साहेब असतील, ज्या एका माणसाच्या बद्दलचं मला फार आकर्षण असायचं लहानपणापासून, आजही माझं ते आकर्षण टिकलेलं आहे. ते आदरणीय रावसाहेब शिंदे असतील, आमचे वडील असतील आदरणीय दादासाहेब. आपण त्या अनेक लोकांच्या जीवनाला असा काही स्पर्श केलेला आहे आणि त्यांना ते तुम्हाला कसे भावले आणि त्यांनी तुमच्यावरती कसा प्रभाव टाकला हे तुम्ही याच्यामध्ये मांडून ठेवलेलं आहे. आमच्या वडिलांनी पण जसं मगाशी प्राचार्य म्हटले की त्यांना लिहितं तर तुम्ही केलेलंच आहे आणि प्रस्तावनेमध्ये पण तुम्ही त्यांना एक असा प्रेमळ आदेशच जणू काही दिलेला आहे. तसं तुम्ही शब्द वापरलेले आहेत की तुम्ही लिहिते व्हा, आता लिहिलंच पाहिजे. तुम्ही इतरांनाही अनेक जणांना सांगितलं, आमच्या वडिलांना पण ते तुम्ही सांगितलं होतं. आणि वडील जेव्हा शेवटी आदरणीय रावसाहेबांना माहिती आहे सगळं, एक 3 पुस्तकं त्यांना लिहायची होती. आज अकोल्यामध्ये आल्यामुळं आणि अनेक वर्षांनी आपण सगळे इथं भेटलेले असल्यामुळं आणि इथं आल्यावरती मला जेव्हा असा आग्रह केला की इथे या एक अध्यक्षस्थान तुम्हीच घुसवा, डॉक्टर पण येत आहेत, तर मला फार आश्चर्य वाटलं. पण नंतर मी सगळीकडे त्या लोकांना बघत असताना मला माझ्या मनामध्ये सुरेश भटांच्या ओळी ज्यासारख्या येत होत्या की सुरेश भट असं म्हणतात, एक त्यांचं फार आगळे वेगळे अशी गझल आहे की देवदूता तुझा पगार किती, कामाला सांग नोकरी नाही, कालची बातमी खरी नाही, हाय स्वर्गात भाकरी नाही, अशी त्यांची गझल आहे. त्या गझलमध्ये सुरेश भट नंतर असं म्हणतात, येथली सर्व ही घरे माझी, सांग मी कोणत्या घरी नाही. असं आदरणीय दादासाहेबांच्या बद्दल माझ्या मनामध्ये विचार येतो की जेव्हा या अकोल्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जेव्हा मी फिरतो कुठे कुठे आणि मला असं वाटतं की तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है, जहाँ भी जाऊं लगता है तेरी महफिल है. त्यामुळे त्यांच्याप्रती तुम्ही जी आदराची भावना व्यक्त केलेली आहे, त्या पुस्तकाबद्दल 1 मिनिट बोलतो आणि मी थांबतो. एका बौद्ध भिक्खूनं, कारण की तुम्ही असं म्हटलं की फार उशिरा त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि आता लिहिलेलं आहे. 60व्या वर्षी तो असं म्हणतो की आता लिहायचं पुस्तक आणि 10 वर्ष हळूहळू तो ते पुस्तक छापायचं आणि ते प्रसिद्ध करायचं म्हणून पैसे जमा करत राहतो. 10 वर्ष पैसे जमतात, पण मग ते पुस्तक आता छापायचं तर दुष्काळ पडतो त्या भागामध्ये. जितके पैसे जमवलेले असतात ते सगळे त्या दुष्काळग्रस्त भागांच्या त्या माणसांवरती तो भिक्खू खर्च करून टाकतो. मग पुन्हा पैसे जमवायला चालू करतो, 10 वर्ष आणखीन पैसे जमवतो, पुस्तक प्रसिद्ध करायचंय, छापायचंय. 70 वर्षाचा तेव्हा तो होतो आणि तेव्हा तो पुस्तक छापणार तर मोठा महापूर येतो त्या भागामध्ये. सगळ्या दाण होऊन जाते आणि त्या माणसांना पुन्हा सावरण्यासाठी तो बौद्ध भिक्खू पुन्हा ते पैसे सगळे त्या लोकांच्या वरती खर्च करून टाकतो आणि पुस्तक काय प्रकाशित होत नाही. मग आणखीन 10 वर्ष जमा करतो आणि मग शेवटी ते पुस्तक जेव्हा छापतो, त्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीवरती त्यांनी लिहिलेलं असतं 3rd एडिशन, 3री आवृत्ती. इथं प्रकाशक आहे आणि ते सगळे पुस्तक हातामध्ये आल्यावरती लोक म्हणतात 3री आवृत्ती, अरे इथं पहिल्यांदाच आलं पुस्तक आमच्या समोर, इथं पहिली आवृत्ती, असं कसं लिहिलं 3री आवृत्ती. तेव्हा तो बौद्ध भिक्खू सांगतो की बाबा 10 वर्ष पैसे जमवले, छापणार त्यावेळेस दुष्काळ आला, त्यांच्यावरती खर्च केले. मग आणखीन 10 वर्ष पैसे जमवले,
महापूर आला, मग त्या लोकांच्या वरती पैसे खर्च केले, असं दोनदा ते राहून गेलं. ते तिसऱ्यांदा छापलं म्हणून तिसरी आवृत्ती, असं तो बौद्ध भिक्खू सांगतो. आणि भाऊंच्या बद्दल असंच घडलेलं आहे की बाबा आधी तर शेतीमध्ये रमलेलो आहे, आधी शेतीचं काम करू द्या, मग अभिनवच्या कामामध्ये रमलेलो आहे, मग त्या अभिनवचं काम करू द्या, मग सहकाराच्या कामामध्ये रमलेलो आहे, मग त्या सहकाराचं काम करू द्या. असं प्रति त्यांच्या मनामध्ये खूप त्या या पुस्तकाच्या उमटल्या असतील. तर शेवटी ही प्रत आलेली आहे, त्यामुळे तसंच घडलेलं आहे. त्यांच्या राजकारणाचा उल्लेख झाला. काही दिवसांच्या पासून व्हॉट्सअपवरती इतर अनेक गोष्टींच्या वरती भाऊंच्या बद्दलच्या बातम्या येत आहेत, आम्ही वाचत असतो. सगळीकडे वाचतात, कुठलीही बातमी कुठेही पोचते दुनियेमध्ये, आता फार सोपं झालेलं आहे. आणि असं बाबा या पक्ष तो पक्ष असं सगळे त्याचे उल्लेख केले जात आहेत. टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, आदरणीय रावसाहेब आहेत. विन्स्टन चर्चिलचं असं फार प्रसिद्ध वाक्य आहे की विन्स्टन चर्चिलने अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, अगदी तो नौखा राजकारणी होता, तेव्हा त्यांनी त्याचा पक्ष बदलला आणि तो दुसऱ्या पक्षामध्ये गेला डॉक्टर. आणि लोकांनी फार प्रचंड टीका केली की असं कसं काय. विन्स्टन चर्चिलने जे उत्तर दिलं फार इतिहासामध्ये गाजलेलं आहे. मला भाऊंच्यामुळे त्याची आठवण आली. विन्स्टन चर्चिल असं म्हटला की सम पीपल चेंज देअर प्रिन्सिपल्स फॉर देअर पार्टी अँड सम पीपल चेंज देअर पार्टी फॉर देअर प्रिन्सिपल्स. काही लोक त्यांच्या तत्वप्रणालीसाठी पक्ष बदलून टाकतात, काही लोक त्यांच्या तत्वप्रणालीसाठी पक्ष बदलून टाकतात. आणि तसं या तत्वप्रणाली ही जी काय चीज आहे ज्याच्यावरती त्यांचं सगळं पिंड पोचलं गेलेलं आहे, त्यामुळं पक्ष हे फार क्षुल्लक गोष्ट आहे असं माझं म्हणणं आहे. व्हॉट वी लिव्ह बाय, द प्रिन्सिपल, द आयडिओलॉजी, द फिलॉसॉफी ऑफ माय लाईफ, हे मधुभाऊंनी जे कवटाळून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ते जे काही राजकारणामध्ये त्यांच्या त्या राजकारणाला म्हणून मला असं वाटतं की ते विन्स्टन चर्चिलने जे उत्तर दिलं की आम्ही पक्षासाठी तत्व बदलणारी माणसं नाही, आम्ही तत्वासाठी पक्ष बदलणारी माणसं आहोत. त्यामुळे पुन्हा जसं ज्याला घर वापसी म्हणतात, तुम्ही फार सिनियर माणूस आहात, तुमच्याबद्दल मी काय भाष्य करू. त्यामुळे तुम्ही दिलखुलासपणे हे सगळं आयुष्य जगलेलं आहात, दिलखुलासपणे तुम्ही लिखाण केलेलं आहे, याच्या पुढे सुद्धा तुम्ही दिलखुलासपणे राजकारण करा, सहकारता आहेच, एज्युकेशन आहे, अनेक गोष्टी आहेत. आणि तुमचं जे एक आम्हाला मोठ्या भावाचं असं जे सारथ्य तुम्ही आमच्या सगळ्यांचं करताय, मिलिंद मामा असतील, चिरंतन माझे मित्र, आम्ही मुद्दाम आज काल अनेक लोक आम्ही आज काल मुद्दाम आलो या ठिकाणी की बाबा आज आपण जायलाच पाहिजे. सरांच्या बरोबर मी संपर्कामध्ये होतो आणि त्यामुळं पुस्तकावरती आपलं जे भाष्य आहे ते तर रावसाहेब करतील, पण तुम्ही जे आमच्यासारख्या तुमच्यापेक्षा तरुण असलेले, तुमच्या पाठोपाठ चालत असणारे आणि तुम्हाला जे आदर्श समजतात की असं आयुष्य जगलं पाहिजे, असं तुम्ही तत्वाला कवटाळणारी माणसं असल्यामुळं तुम्हाला मी आदरपूर्वक नमस्कार करतो. आणि या गाठी ऋणानुबंधांच्या या अशाच आमच्याबरोबर कायम राहतील. एका मराठी कवीने म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट तशी घरातली घरात राहू दे. अकोल्यात आल्यामुळे मी बोलतोय, कारण की आमच्या वडिलांनी जेव्हा आत्मचरित्र लिहायला घेतलं त्याला त्यांनी नाव दिलं अमृतवाहिनी. 2-3 पानं लिहिली सुद्धा, पण मग तब्येत ढासळत गेली आणि नंतर ते करू शकले नाहीत. आम्ही त्यातली 2-3 पानं घेऊन वाचायचं, आम्हाला असं वाटायचं की आता फार छान आत्मचरित्र सगळ्या महाराष्ट्राच्या समोर येणार, खास त्यांच्या शैलीमध्ये. पण मग जमाना बडे शौक से सुन रहा था किंवा पड रहा था, हमी सो गए दास्ता कहते कहते असं त्यांचं निधन झालं. परंतु ह्या ज्या गाठी ऋणानुबंधांच्या आहेत, तुमच्या प्रती मी एवढंच म्हणतो, आमच्या कुटुंबियांच्या वतीनं, रूपवती आमच्या या सगळ्या भावकीच्या वतीनं, किंवा आम्ही सगळे समतावादी लोक जे आहोत, आपण सगळेच आहोत, या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या प्रती आमच्या आदराची आणि आभाराची भावना व्यक्त करताना मी एवढंच म्हणतो की गोष्ट तशी घरातली घरात राहू दे, आजन्म मला आपल्या ऋणात राहू दे. जय भीम. आपल्या सर्वांचे स्नेही आदरणीय मधुभाऊ नवले यांनी गाठी ऋणानुबंधाच्या हे पहिलं पुस्तक त्यांची या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचा आज प्रकाशन सोहळा या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतं. ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्राला सदैव वेगवेगळ्या विचारांची दिशा दाखवणारे आदरणीय रावसाहेबजी कसबे सर,
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि दादासाहेब, प्रेमानंदजी आणि संग्राजजी, आपल्या सर्वांनाच एक अतिशय वक्तृत्वाचं खूप मोठं देणं लाभलेलं आहे, किंवा ते आपण कमावलेलं आहे असं मी म्हणेन. लाभणं आणि कमावणं, तर मला वाटतं हे कमावलेलं आहे आपण. आदरणीय ॲडव्होकेट संग्राजजी रुपवते साहेब, शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग ज्यांनी सातत्याने केले आणि केवळ आपण केले असं नाही तर जगाला ती दिशा दाखवली, आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ज्यांनी एक लौकिक महाराष्ट्रामध्ये निर्माण केला, असे आदरणीय इंद्रबानजी डांगे सरांचे, मधुभाऊंचे अत्यंत जवळचे स्नेही आणि आपल्या सर्वांचे स्नेही सुरेशरावजी कोते साहेब, त्याचप्रमाणे देशमुख साहेब, प्राचार्य रमेशचंद्रजी खांडगे सर, आदरणीय दशरथजी सावंत साहेब, अशोकरावजी भांगरे, मंदाताई नवले, मधुकरराव सोनवणे, त्याचप्रमाणे डॉक्टर सोमनाथ मुटकुळे, खूप मान्यवर इथे आहेत. उपस्थित सर्वच मान्यवर, उपस्थित सर्व मित्रांनो, सुरेशराव गडाख आहेत, सुरेशराव खांडगे आहेत, हरीफ तांबोळी, सर्व उपस्थित मित्रांनो. भाऊंनी लिहिलं हे तर चांगलीच गोष्ट आहे. सर्वांनी सांगितलं की लिहिलं पाहिजे खरं म्हणजे, कारण शब्दांचं सामर्थ्य हे एक यशवंतराव चव्हाण साहेबांचं मी पुस्तक वाचलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं की शेवटी हे शब्दांचं एक सामर्थ्य असतं आणि ते बहुजनांनी प्राप्त केलं पाहिजे. कारण ज्याला लिहिता येतं तो शेवटी वर्चस्व गाजवत असतो. म्हणजे तलवारीपेक्षाही जास्त ताकद कशात असेल, शस्त्रापेक्षाही ताकद जास्त कशात असेल, ती शब्दांमध्ये असते. तेव्हा आपल्याला लिहिता चांगलं आलं पाहिजे आणि बोलता चांगलं आलं पाहिजे. आपण बघतोय की कर्तृत्व नसलेली माणसंसुद्धा बोलून म्हणजे काही ही कशी जगाला लुभवतात, म्हणजे किंबहुना कधी कधी विध्वंसक दिशेने सुद्धा घेऊन जातात, कारण त्यांच्याजवळ बोलण्याचं मोठं सामर्थ्य असतं. परंतु ज्यांचे विचार चांगले असतात आणि ते जर बोलू शकले नाही, तर ज्यांचे विचार चांगले नाही अशी माणसं बोलून सुद्धा जगावर मोठं संकट आणत असतात. असा हा आजचा काळ आहे आणि म्हणून आपण लिहिलंही पाहिजे, चांगलं लिहायलाही शिकलं पाहिजे आणि बोलायलाही शिकलं पाहिजे. आणि त्या भावनेतून मधुभाऊंनी हा जो या ठिकाणी अतिशय पहिल्याच पदार्पणात आपण म्हणूया की अत्यंत उत्तम अशा प्रकारचा प्रयत्न केला आहे, त्यावेळी त्यांचं मनापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे. लिहिणं हे केवळ साहित्याशीच निगडीत असतं असं नाही, तर ते इतिहासाशी निगडीत असतं. आपलं सगळं कसं इथं परिसर घडला ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्यांनी ज्या गाठी ऋणानुबंध आहेत ते त्यांच्या व्यक्तिगत गाठी आहेतही, परंतु ते आपल्या सगळ्यांच्याच आहेत ना. दादासाहेब रुपवते आपल्या सर्वांनाच वंदनीय होते. त्यांनी जे काही इथे काम केलं असेल, भाऊसाहेबांनी काम केलं असेल, रावसाहेबांनी काम केलं, खताळसाहेबांनी जे काम केलं आहे त्या परिस्थितीतून त्यांनी केलं आहे. तो एक वस्तुपाठ असतो ना आपल्याला, तर ते अनुभव आपल्याला बरोबर घेऊनच आपल्याला त्यांच्या अनुभवाच्या मार्गाने जाऊन आपण लवकर जे काही उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे ते जास्त लवकर साध्य करू शकतो. आपल्या मागच्या पिढीने काय केलं याची जर आपण आठवण ठेवू शकत नसेल किंवा ठेवू शकलो नाही किंवा त्या अनुभवातून आपण काही शिकलो नाही, तर मला असं वाटतं की आपली प्रगती तितकी मोठी होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडे लिहिणं हे खूप कमीच होतं मागच्या काळामध्ये. आणि म्हणून आपण बघतो की जगात ज्या लोकांनी इतिहास लिहिले आणि त्या इतिहासाचं सातत्याने मनन केलं आणि सातत्याने ते डोळ्यासमोर ठेवून आपली पुढची वाटचाल केली, अशा लोकांनी जगावर राज्य केलेलं आहे. कारण त्यांना माहिती झालं की आपण मागच्या काळात ह्या चुका केल्या, ह्या चुका केल्यामुळे आपलं ही हानी झालेली आहे, हे आपलं नुकसान झालेलं आहे, ही चूक आपण पुन्हा करता कामा नये. आणि म्हणून हे लिहिणं हे खूप महत्त्वाचं आहे. तो एक भाऊच्या सर्व आणि त्या लिहिण्यातून ती व्यक्तिमत्व आपल्यासमोर त्यांनी साकार केले आहेत. भाऊंनी त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या सर्व वेगवेगळ्या विषयांच्या लोकांशी त्यांनी इथं लिहिलं आहे. इथे त्यांचे गुरुजी दिसतात, आपले मुख्य गुरुजी आहेत, ज्या साम्यवादी चळवळीमध्ये त्यांनी काम केलं. त्या साम्यवादी चळवळीतले सर्व कॉम्रेड कारभारी उगले असतील, कॉम्रेड BK देशमुख साहेब आहेत, असे सर्व म्हणजे ते सर्व कार्यकर्ते त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यामुळे भाऊंची जडणघडण कशी झाली, मग ते त्यांच्या नवलेवाडीतल्या मंडळापासून सुरुवात झाली असेल, विडी कामगारांचा संघर्ष असेल, किसान सभेचं त्यांनी केलेलं काम असेल, शाळेमध्ये ते कसे बोलतच नव्हते किंवा कधी शाळेमध्ये फार काही ते ॲक्टिव्ह नव्हते, परंतु अतिशय तरुण वयातच साम्यवादी चळवळीमध्ये प्रवेश केला आणि मग कसं त्यांच्यामध्ये तो लढाऊ बाणा कसा निर्माण झाला, हे सर्व
आपल्याला त्यांच्यापासून या पुस्तकातनं शिकायला मिळतं. तेव्हा एक अतिशय सुंदर आणि असं छान पुस्तक ते झालेलं आहे. भाऊंच्या बोलण्यात आपण बघतो की अतिशय उत्तम वक्ते ते आहेत. म्हणजे आदरणीय दादांना तर त्यांचं बोलणं खूप आवडायचं. तेव्हा मी पाहिलं की अनेक वेळेस संगमनेरला मग इंदिरा गांधींवर बोलायचं असेल, यशवंतराव चव्हाणांवर बोलायचं असेल तर मधुभाऊंची आठवण आम्हाला सर्वांना व्हायची. आणि मग आपल्या घरचा हक्काचा वक्ता म्हणून भाऊंना त्या ठिकाणी मधुभाऊंना त्या ठिकाणी पाचारण केलं जायचं. आणि ते देखील खूप छान पद्धतीने लोकांना खूप माहिती त्या ठिकाणी उत्कृष्टपणाने देत असायची. आदरणीय दादांचं भाऊंवर विशेष प्रेम होतं आणि भाऊंचंही दादांचं सर्वच त्यांचे जे काही तत्त्व होती त्या तत्त्वांवर विशेष प्रेम त्यांचं होतं. असं हे ऋणानुबंध त्यांचं अनेक व्यक्तींशी अनेक वेगवेगळ्या क्षेत्राशी त्यांचं होतं. मला विशेष वाटलं मी त्यांनी आपल्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या त्या अल्फोन्साताई असतील किंवा डॉक्टर देशमुखताई असतील त्यांच्यावर सुद्धा तिथे लिहिलेलं आहे. डांगे सरांकडनं तसं त्यांनी शिक्षणाचे कसे म्हणजे जेव्हा सर्वच बाजूने असं त्यांना वाटलं की शिक्षण क्षेत्र फार आता आपण काय करायचं याच्यामध्ये आपला संस्था कशी पुढे न्यायची असं नैराश्य आलेलं असताना डांगे सर भेटले. आणि आता आपण डांगे सरांचं पाहिलं की किती उत्साह त्यांच्यामध्ये म्हणजे किती चैतन्य त्यांच्यामध्ये किती प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी इतरांना देखील त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. ते भाऊंनी ते देखील डांगे सरांच्याबद्दल त्यांनी लिहिलं. असं दशरथ सावंत असतील सर्व म्हणजे अनेक व्यक्तिमत्व आहेत. पिचड साहेब आहेत. पिचड साहेबांनी कसं या तालुक्यामध्ये विकासाची कामं केली असतील. बाळासाहेब थोरात आहेत की ज्यामध्ये त्यांनी अतिशय म्हणजे राजकारण म्हणून तर लिहिलंच पण व्यक्तिगत संबंध कसे आले एखाद्या भावाभावाचं किंवा नातं कसं असावं त्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. खूप खूप व्यक्तिमत्व त्यामध्ये आहेत. त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाची एक ओळख भाऊंच्या अतिशय चांगल्या अशा सिद्धहस्त लेखणीतून आपल्याला झालेला आहे. तर मी अधिक बोलत नाही आहे. मला इथं यायला खूप उशीर झाला परंतु खूप आणि आदरणीय खरं म्हणजे खरं विश्लेषण साहित्य म्हणून त्याचं विश्लेषण करायचं असेल एक सामाजिक चळवळ म्हणून त्याचं विश्लेषण करायचं असेल राजकीय तर यामध्ये आदरणीय रावसाहेब कसबे सोडून एवढा मोठा अधिकार असलेली व्यक्ती आपल्यामध्ये आहे. तर त्यांचंच ऐकण्यामध्ये आपण सर्वजण अतिशय उत्सुक आहोत. तर मी आदरणीय भाऊंना हीच विनंती करतो की लिहा आता खूप लिहायला पाहिजे. तुम्हाला उदंड अनुभव तुमचे आहेत आणि आता हे लिहिणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण अशी माणसं लिहितात की जे समाजामध्ये संभ्रम निर्माण करतात. अशी माणसं बोलतात की जे समाजाला कुठेतरी चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस सत्य काय आहे हे ताकदीने लोकांच्या समोर आणणं हे खूप गरजेचं आहे. ती केवळ तुमच्या साहित्याची गरज म्हणून राहिलेली नाही आहे तर ती समाजाच्या प्रबोधनाची गरज झालेली आहे. किंबहुना समाजातल्या चांगल्या मूल्यांच्या हिताचं किंवा चांगल्या मूल्यांच्या त्यांचं राहणं ते मूल्य इथे टिकणं त्यांच्या टिकण्याचं आता हे खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्यासारख्या व्यक्तींनी की ज्यांनी अतिशय सर्व या जीवनभर हे कशा पद्धतीने तुम्ही घडत गेलात अनेक टाकीचे घाव तुम्ही सोसले त्यातून तुमची मूर्ती तयार झाली आणि म्हणून तुमचे शब्द हे केवळ ते एक साहित्याचे शब्द नाही आहेत तर ते समाजाला एक वेगळी दिशा दाखवणारे शब्द ठरू शकतात. म्हणून आपण अधिक लिहिलं पाहिजे हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपलं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ बंधूंनो आणि भगिनींनो गाठी ऋणानुबंधांच्या हे मधुभाऊने लिहिलेलं पुस्तक आणि मिनर्वा प्रतिष्ठान या दोघांचे उद्घाटन झालं असं मी जाहीर करून टाकतो. ज्यावेळी हे पुस्तक माझ्या हातात आलं त्यावेळी मलाही मोठं आश्चर्य वाटलं की एक अतिशय महत्त्वाचं काम मधुभाऊने केलेलं आहे. पण त्यांच्यावर मी अतिशय नाराज आहे आणि या पुस्तकावर पण नाराज आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला आमची पुस्तकं प्रकाशित होत असत आणि ज्या दिवशी प्रकाशित व्हायची असतात त्या दिवशी ते पुस्तक रावसाहेब कसबे यांचं आहे की कुसुम कसबे यांचं आहे हे समजायला मार्ग नसायचा. कारण त्या सगळ्यात पुढं असायच्या.
पुस्तक प्रकाशनामध्ये ते शेजारी असायचे, त्याच्याशिवाय पुस्तकाचं प्रकाशनच नाही. एक तर मधुभाऊने सुमनताईंच्या बद्दल काही लिहिलं नाही, ही सगळ्यात मोठी चूक. आणि दुसरी गोष्ट, त्यांना त्यांच्या शेजारी इथं व्यासपीठावर बसवलं नाही, ही अतिशय दुसरी मोठी चूक. त्याची शिक्षा त्यांनीच त्यांना दिली पाहिजे असं मला असं वाटतं, आणि ती त्याने आनंदाने उपभोगली पण पाहिजे. या पुस्तकामध्ये खूप लोकांच्या बद्दल लिहिलेले आहे. भाऊसाहेब थोरातांच्या पासून डॉक्टर साहेबांच्या पर्यंत, बाळासाहेबांच्या पर्यंत, दादासाहेबांच्या पासून ते प्रेमानंदच्या पर्यंत, तिकडे कोते साहेबांच्या पासून जे त्याने लिहिलेलं आहे दशरथ सावंतांच्या पर्यंत, आमचे गुरुजी अनंतराव देशपांडे यांच्याबद्दलही त्यांनी लिहिलेलं आहे. खूप लोकांच्या बद्दल चांगलं लिहिलं. खरं म्हणजे एक माणूस एवढ्या लोकांशी इतका चांगला कसा वागू शकतो, हा माझ्या मनात नेहमीच प्रश्न असतो. पण अशी काही माणसं असतात. त्यांनी जी 51 लोकांच्या बद्दल लिहिलेलं आहे, त्याच्यातली 40 माणसं माझ्या प्रत्यक्ष ओळखीची आहेत, आणि ज्यांच्याशी माझा संबंध आलेला आहे अशी जवळजवळ 30 माणसं आहेत. त्यांचं पुस्तक वाचताना भाऊसाहेब थोरात उभे राहतात. त्याने एक मोठं काम केलं. खताळ पाटील उभे राहतात. राजकारणामधून, एकूणच जीवनामधून कधी रिटायर व्हायचं हे ज्या माणसाला कळतं ना, तो खूप छान माणूस जगतो. मी गांधीजींच्या बद्दलचा ग्रंथ लिहित असताना गांधींचे जे गुरु होते, त्या गुरुपैकी एक असलेले जे गुरु, त्यांचं पुस्तक वाचत होतो, अनटू दिस लॉस. त्याच्यात त्याने एक फार छान वाक्य लिहिले, ही डझंट नो व्हेन टू डाय, who doesn't know when to die, he doesn't know how to live. ज्याला आपण कधी मरायचं हे समजत नाही, त्याला त्याचं जीवन चांगलं जगता येत नाही. त्याचं कारण या जगामध्ये फक्त एकच सत्य आहे, आणि तो म्हणजे मृत्यू. त्याची जर तुम्हाला आठवण झाली नाही तर तुम्हाला नीट जगताच येत नाही. मला भाऊसाहेब पण शेवटी म्हणायचे, अगदी शेवटच्या काळामध्ये ज्यावेळी ते जेवायला आले माझ्याकडे जाण्यापूर्वी 6 महिने अगोदर, त्यावेळी ते मला म्हणायचे, रावसाहेब या डॉक्टरांना काही सांगा. मी म्हणायचो, काय सांगू डॉक्टरांना, आता या औषधं बंद करा आणि मला एकदा जाऊ द्या, मी फार वैतागलेलो आहे. मी म्हटलो, मी डॉक्टरांना काही सांगू शकतो, फक्त एवढं सोडून काही सांगू शकतो, हे नाही सांगू शकत. तर म्हटलं, याचा अर्थ तुम्हाला बळजबरीने जगवतात. राजकारणात ते माणूस खूप मोठा होतो, आणि राजकारणातून जेव्हा होतो, वाळीच पडतो, तेव्हा किती व्यथा भोगतो हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे. भाऊसाहेबांच्या षष्ठाब्दीच्या कार्यक्रमाला मी शेती आणि सहकार नावाचा एक ग्रंथ संपादित केला होता, आणि माझा असा आग्रह होता की त्याचं प्रकाशन यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते व्हावं. कारण महाराष्ट्रामध्ये वाचणारा तेवढा एकच नेता होता त्यावेळी.
हे जे राजकारण तुमचं भरकटच चाललेलं आहे याचं कारण असं की ज्यांच्या हातामध्ये राजकारण आहे त्यांना स्वतःची अशी स्वतंत्र दृष्टीच नाही, आणि ती दृष्टी नाही कारण त्याचं वाचन नाही. मला आठवतं यशवंतराव चव्हाणांना मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळी ते रूट्स नावाची कादंबरी अलेक्स हेलेची वाचत होते, आणि मला लाज वाटत होती की ही कादंबरी खरं म्हणजे त्यांच्या अगोदर मी वाचायला पाहिजे होती, पण माझ्या अगोदर ते वाचतात. आणि या पुस्तकाचं माझ्या प्रकाशन त्यांच्या हस्ते व्हावं म्हणून त्यांना निमंत्रण द्यायला मी गेलो की भाऊसाहेब थोरातांचा षष्टपदीचा कार्यक्रम आहे, तुम्ही या, हा माझा ग्रंथ आहे, याचं प्रकाशन तुमच्या हस्ते व्हायचं. अर्धा तास बोलणं झाल्यानंतर जेव्हा मी उठलो त्यावेळेला यशवंतराव मला म्हणाले, रावसाहेब इकडे. मी पुन्हा गेलो. ते म्हणाले, पण एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. म्हटलं काय? तर म्हणले, तुम्हाला माझी गाडीची व्यवस्था करावी लागेल. कोण सांगते? देशाचा माजी गृहमंत्री, देशाचा माजी परराष्ट्र मंत्री, देशाचा माजी संरक्षण मंत्री. राजकारणाचे फार वेगवेगळे रंग असतात, ते सगळ्यांनाच भावतात असं नाही. शेवटी वसंतदादाने त्यांना हायजॅक केलं आणि नंतर हेलिकॉप्टर मधून आणलं. हे जे सगळे प्रयत्न आहेत अलीकडच्या काळातले, मग ते भाऊसाहेब थोरातांनी 3 लिहिलेली पुस्तकं असोत, खताळ पाटलांनी लिहिलेलं पुस्तक असो, तिकडे यशवंतराव गडाखने लिहिलेलं पुस्तक असो, किंवा आता मधुभाऊचं पुस्तक असो, हा बहुजन समाजाचा भारतीय इतिहासात प्रवेश झाल्याची साक्ष देणारी गोष्ट आहे. हा आता प्रवेश होतोय, अगोदर नव्हता प्रवेश. 50 वर्षापूर्वी काय लिहायचं? तुम्हाला मुरली मास्तर माहिती आहे? मला माहिती आहे. ही जी बसलेली आहे मला माहिती आहे. आमच्या गावात लहानपणी असं सांगायचे लोक, ज्याने मुरली मास्तरांना पाहिलं असेल कधी, ते कसे होते ते. औरंगपूरमध्ये असं म्हटलं जायचं, आणि माझ्या आई पण मला कधी कधी सांगायची की मुरली मास्तर आहे ना, हा एकटा एक बोकड खातो, एकटा एक बोकड खातो. माणूस कसा असला पाहिजे. ते तिथे त्यांचे खानावळ होते, आणि खानावळीच्या पाठीमागे एक झोपडी होती. तिथे रात्री ते ढोलकी घेऊन नबादादा आणि ते बसले की अशी त्यांची गाणी सुरू व्हायची क्रांतीची. मी त्यावेळी इथे 10वी 11वी मध्ये असताना त्या दाराच्या बाहेर उभा राहून रात्री 12 वाजेपर्यंत ती गाणी ऐकत होतो. काय माहितीये, केवढा मोठा माणूस होता. नवले बाबा रशियाला जाऊन आले. नवलेवाडीला जायला अकोल्याहून मधून एक रस्ता आहे. हे तुमचं खाटगेचं जे कॉलेज आहे तिथे एका कुंभाराचं घर होतं वर. तसा मुलं शाळेतली तिकडून जायची यायची. मी औरंगपूरहून यायचो शाळेत. पण नवले बाबा येताना मधल्या रस्त्याने येत नव्हते, ते असं काटकोनात सरळ रस्त्याने यायचे. मला सतत असा प्रश्न पडायचा की हे का बरं असं करतात, एवढी मधली वाट असू नये असं काय येतात. कारण सडकेने येताना जी लोक भेटतात ते त्यांना दिसतात.
त्यांचे प्रश्न त्यांना समजतात. मला अजूनही त्यांचा तो रशियातला कोट आणि त्यांचा बिल्ला आठवतो, आणि त्यांच्या इतका देखणा माणूस मी खरंच कोणी बघितलं नाही. त्यांच्या इतका देखणा माणूस मी पाहिलाच नाही आतापर्यंत. पण ही जी माणसं होऊन गेली आपल्याकडे, यांचा इतिहास लिहायचा कोणी?